मॅन ऑफ द मॅच. हा किताब या ठिकाणी आपल्याला द्यायचा आहे. अण्णांच्या शुभास्ते आपण देऊया मॅन ऑफ द मॅचचा किताब. आणि सोनू या सर या. आदरणीय अंकुश नागरगोजी साहेब या ठिकाणी आपल्या समोर येत आहेत. सोनूला असेल मॅन ऑफ द मॅच. या एक आकर्षक कॅप आहे मॅन ऑफ द मॅच. त्यानंतर एक ब्रँडेड गॉगल असेल मॅन ऑफ द मॅच यासाठी. त्यानंतर सिक्सर सुप्रीमोचं स्किनर. ओके. त्यानंतर शिरसा स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून आकर्षक एक टी शर्ट आहे मॅन ऑफ द मॅच यासाठी. सोनू बुधावले अर्थात विवेक बुधावले मॅन ऑफ द मॅचचा खिताब आहे. आणि या सगळ्या गोष्टी घेण्यासाठी ठेवण्यासाठी एक आकर्षक बॅग पण आहे. मनापासून या ठिकाणी कौतुक सोनू तुझं. सोनू 5 विकेट घेतल्यात. 1 विकेट हॅट्रिक घेतलेली आहे. तो 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये घेताना पाहायला मिळालेला आहे. सोनू या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये तुझी आम्ही फलंदाजी पाहिली, गोलंदाजी पाहिली. गणेश शिरसाटची फलंदाजी पाहिली. एकतर्फी झुंज होती. गणेश शिरसाटच्या फलंदाजीबद्दल काय सांगशील? सर नक्कीच तो संघ म्हणजे आम्ही असं कधी न पाहिलेला संघ होता की म्हणजे ज्या संघासोबत नक्कीच फाईट द्यायला म्हणजे मजा आली. जेव्हा समोरचा संघ आपल्याला माहीत नसतं की कोण काय खेळतं काय नाही, तेव्हा नक्कीच अवघड असतं बॉलिंग टाकणं बॅटिंग करणं. त्यात पण त्यांनी चांगली फाईट दिली. त्याबद्दल म्हणजे तो संघ चांगला खेळला, आम्ही पण चांगलं खेळलो. भारी वाटलं घेऊन. मस्त स्पर्धा आहे. पुणे जिल्ह्यातील अगदी आपण पाहतोय की PCMC मध्ये ही सगळ्यात एक दर्जेदार क्रिकेटची स्पर्धा अगदी आपण पाहत असतो पुणे जिल्ह्यातली. विशेष करून जर आपण पाहिलं, तुम्ही सातारा जिल्ह्यातून फलटण तालुक्यातून या स्पर्धेमध्ये खेळण्यासाठी आलेला आहात, तर या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल काय सांगाल तुम्ही? एकदम उत्तम म्हणजे एकदम उत्तम असं ग्राउंड आहे सर. असं ग्राउंड शक्यतो कुठल्या तरी स्पर्धेला असतं की भरपूर म्हणजे कमी स्पर्धा असतात की जिथं असं ग्राउंड उपलब्ध होतं. तर आणि आमचे स्पॉन्सर आहेत त्यांनी आम्हाला स्पर्धा खेळण्यासाठी किंवा सुनील सर असतील त्यांनी आम्हाला स्पर्धा खेळण्यासाठी चान्स दिला. त्याबद्दल त्यांचे मनपूर्वक आभार. आणि आयोजकांनी एकदम उत्तम असं स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे. तर धन्यवाद. थँक्यू. पुढील सामन्यासाठी म्हणतो तुम्हाला खूप साऱ्या शुभेच्छा. थँक्यू व्हेरी मच. आपल्याबरोबर सोनू होते ज्यांना मॅन ऑफ द मॅचचा किताब मिळाला आहे. सोनू बुधावले अर्थातच अगदी आपण पाहतो विवेक हे त्याचं खरं नाव आहे आणि सोनू हे त्याचं टोपण नाव आहे. 5 विकेट घेणारा पहिला गोलंदाज या स्पर्धेतला आहे. विकेट हॅट्रिक पण झाली. 4 विकेट एकाच ओव्हरमध्ये घेतल्या आणि मॅन ऑफ द मॅचचा किताब या सोनूला मिळाला आहे. या मॅचमध्ये खूप सुंदर काही घटना पाहायला मिळाल्या. या मॅचमध्ये काय घडते काय बिघडते ऐकूया परत येता कॉम्बॉक्समध्ये राहुल बोंबे यांच्या आवाजामध्ये. पण विकेटचं प्राईज घेण्यासाठी या ना सोनू. विकेटचं प्राईज 1000 रुपये तुम्हाला आहे, मंगेशला आहे. या खेळाडू यांना आपलं प्राईज घेऊन जा जाधव साहेबांच्या वतीने. थँक्यू. ओव्हर टू कॉम्बॉक्स राहुल सर. थँक्यू. या मातीने दिला वारसा कठोर छाती दगडाची, दिली नद्यांनी ध्येयासाठी समर्थता बलिदानाची. पहाड डोंगर येथे सांगती अजिंक्यता अभिमानाची, जगदंबेचा पावल येथे लढवय्या सदाशिरी, रणफंदीची जात आमची कोण आम्हा भयभीत करी. नमस्कार. पुन्हा एकदा सर्वांचं मनपूर्वक स्वागत. ज्या पद्धतीनं आपण पाहतोय खरं तरी मॅच या ठिकाणी रंगतीये. अगदी सेकंड इनिंगला आपण पाहतोय दुसऱ्या फेरीला आणि सेकंड राऊंडला इथे मात्र सुरुवात झाली. टॉस जर आपण पाहिला लियाजभाई शेख या टीमने जिंकला आणि त्यानंतर निर्णय घेतलाय बॉलिंग करण्याचा, फिल्डिंग करण्याचा निर्णय. हा मॅच मध्ये मात्र तुम्हाला या टीमचा पाहायला भेटेल. पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं 2 बॅट्समन अतिशय चांगल्या पद्धतीनं इथे मात्र जे खेळताना तुम्हाला पाहायला मिळाले आणि विशेषतः 2 कॅच ड्रॉप इथे पहिल्या ओव्हरमध्ये झालेत. 6 धावा स्कोर कार्ड मध्ये आहेत. शुभम आणि अकीब तर बॉलिंग मार्कवरती चिराग. याबरोबर पहा डीप लॉंग ऑफ मध्ये एक प्रचंड ताकदवान स्ट्रोक, चेंडू पोहोचेल 1 बाउन्स सीमारेषा पार. बॉन क्रेझीचा एक सुंदर चौकार. 4 धावा 4 रन.
4 धाव्याने आपण पाहतोय दुहेरी अंकांमध्ये डबल चिडी धावसंख्या 10 धावा आहेत. पुढे एकदा फुल ऑफ लेनचा बॉल मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग. हा तुम्ही पाहता एक फ्लॅटेड स्ट्रोक षटकार असेल. जबरदस्त स्ट्रोक मैदानाच्या आतमध्ये पहा. फुल ऑफ लेनचा बॉल त्याला मात्र पूर्णपणे रीड केलं आणि पहा इथे ताकदीचा वापर देखील तुम्ही पाहिला. 6 धावा या ठिकाणी आल्यात. धावफलक पुढे पोहोचले. स्कोरबोर्डमध्ये जर आपण पाहिलं एकूण 16 धावा धावफलकामध्ये आल्यात. अकीब इथे पहा एक चांगली बॅटिंग करतायत. दुसऱ्या बाजूला शुभम यांची बॅटिंग देखील तुम्ही काहीशा पहिल्या षटकामध्ये पाहिली. पण ज्या पद्धतीने हा स्ट्रोक खेळलाय ना कव्हर पॉईंटमध्ये अतिशय सुंदर फटका आपण पाहिला. टेनिस बॉल क्रिकेटचं सौंदर्य दाखवणारा हा स्ट्रोक होता. 16 धावा आल्यात. आणि या दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय खरं तर चिरागच्या माध्यमातून खरं तर आपण पाहतोय 16. स्कोअर कार्डमध्ये थोडीशी मिस्टेक पाहायला मिळाली होती. 15 रन स्कोअर कार्डमध्ये आहेत. पंधरा धावा आपण पाहतोय. पुढे एकदा चिराग तयार. राईट हँड बॉलर हो मॅग्निफिसंट आउटस्टँडिंग. पुढे एकदा आपण पाहतोय वन बाउंस चेंडू जातोय सी मारे शाबान. 4 धावा. पुढे एकदा सुंदर असा चौकार. 4 रन. थँक्यू डीजे. शुभम पहा अतिशय जबरदस्त बॅटिंग करताना तुम्हाला पाहायला मिळतोय. याबरोबर पहा कमबॅक चांगला आहे. अगदी चांगल्या लेंथवरती चेंडू पिचिंग होताना तुम्हाला पाहायला मिळाला. डॉट बॉल इथे मैदानावरती जो येणार आहे. आणि अपील देखील आपण पाहतोय इथे केले गेले. उत्साह प्रचंड आहे पण परिणाम मैदानावरती खरं तर कोणताही पाहायला मिळत नाहीये. या अगोदर देखील आपण पाहिलं पहिल्याच ओव्हरमध्ये अगदी 2 कॅच इथे मात्र ड्रॉप होताना तुम्हाला पाहायला मिळेल. त्यानंतर देखील आपण पाहतोय इथे आता षटक क्रमांक 2 मध्ये चांगली बॉलिंग देखील तुम्हाला करावी लागेल. या अगोदर देखील मोठमोठे स्ट्रोक आलेत. चांगल्या पद्धतीची बॅटिंग विशेषतः शुभम इथे प्रभावित करतायत आणि खरं तर ही बॅटिंग असणं गरजेचं आहे. आक्रमकता बॅटिंगमध्ये तुम्हाला ठेवावी लागेल कारण ही विकेट तुम्ही पहा खरं तर अगदी बॅटिंगसाठी अतिशय पोषक परिस्थिती तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळते. अगदी पहिल्या बॉलपासून आपण पाहतोय इथे मात्र हवी होण्याचा प्रयत्न इथे बॅट्समन करतायत. 2 कॅच ड्रॉप झाले पण त्यानंतर आपण पाहतोय खरं तर पुन्हा एकदा मुवमेंट तुम्हाला पाहायला मिळते. मोमेंटम शिफ्ट होताना तुम्हाला पाहायला मिळतोय. 19 धावा आहेत. 19 आल्यात. षटक क्रमांक 2 आपण पाहतोय आणि खरं तर 8 षटकं तुमच्याकडे आहेत आणि 35 मिनिटांमध्ये 7 ओव्हर्स पूर्ण होणे गरजेचं असेल. 35 मिनिटांमध्ये 7 पूर्ण झाले नाहीत त्यापेक्षा जास्त वेळ जर तुम्ही घेतला तर तुम्हाला लास्ट ओव्हरमध्ये एक फिल्डर हा 30 सर्कलच्या आतमध्ये फिल्डिंगसाठी पाहायला मिळेल. 30 सर्कलच्या बाहेर फक्त 4 फिल्डर असतील. पुढे एकदा अक्रॉस द बॅट खेळण्याचा प्रयत्न होता. बॅटवरती व्यवस्थित आला नाही. तिथे फेकी पहा मैदानावरती चांगल्या पद्धतीची होती पण तितक्या चांगल्या पद्धतीनं पहा खरं तर धावांसाठी ही प्रचंड मोठी धाव तुम्हाला पाहायला मिळते. फर्स्ट इनिंगमध्ये किती रन्स इथे मात्र कंप्लीट होणार, किती धावा बनवल्या जाणार, कोणती धावसंख्या सेफ असेल, विजयाची गॅरंटी देणारी असेल हे सांगणं मात्र क्रिकेटमध्ये तितकंच कठीण आहे. चिराग पहा थोडासा महागडा ठरतोय पण त्यानंतर इथे मात्र कमबॅक करण्याचा प्रयत्न.
पुढे एकदा खुटप्याचा बॉल, चेंडू पाठवलाय लॉंग लेगला, एक प्रचंड स्ट्राकर वन स्ट्रोक, वन बाउट चेंडू पोहोचतोय सीमा रेषा पार, 4 धावा चौकार. पुढे एकदा जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. अकीबच्या बॅटमधनं खरं तर हा स्ट्रोक येताना तुम्हाला पाहायला मिळालाय. एका बाजूने शुभमची बॅटिंग तुम्ही पाहिली होती, पण अकीब देखील आपण पाहतोय इथे मात्र त्याच शैलीमध्ये इथे मात्र बॅटिंग करतोय आणि धावफलक देखील आपण पाहिले अतिशय सुंदर पद्धतीनं इथे मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. षटक संपले गेले. अगदी षटक क्रमांक 2 संपल्यानंतर आपण पाहतोय स्कोर कार्ड वरती प्रथमतः बॅटिंग करत असताना स्कोर कार्ड वरती आपण पाहतोय धावा आहेत एकूण 24 धावा ह्या धावफलकामध्ये आयुष 11 ह्या टीमच्या तुम्हाला पाहायला मिळणार आहेत. 24 धावा धावफलकामध्ये, 24 रन, लॉस ऑफ 0 विकेट्स. आणि पहा अतिशय चांगल्या पद्धतीची बॅटिंग पाहायला मिळते. दुसरं षटक जर तुम्ही पाहिलं त्यामध्ये एक मॅक्झिमम सिक्सर तुम्हाला पाहायला मिळाला, त्यानंतर 3 बाउंड्रीज पाहायला मिळाल्या आणि अतिशय सुंदर कामगिरी मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगच्या माध्यमातून पाहायला मिळते. खरं तर तुम्ही पहा पहिल्या बॉलपासून खरं तर आपण पाहिले ज्या पद्धतीनं फिल्डिंग आहे ना, ही खरं तर ह्या इनिंगमध्ये थोडासा चर्चेचा विषय ठरते. पहिल्या इनिंगमध्ये ज्या पद्धतीनं तुम्ही पाहिलं पहिल्या षटकापासून ज्या पद्धतीने तुम्ही पाहता ही पहिली इनिंग आहे आणि ज्या पद्धतीनं कॅच ड्रॉप झालेत ना, त्यानंतर आपण पाहतो इथे ह्या गोष्टीचा पूर्णपणे फायदा इथे बॅटिंग टीमने घेतलाय, विशेषतः ह्या 2 बॅट्समनने घेतलाय आणि इथे एक प्लॅटफॉर्म बनवलाय. चांगल्या पद्धतीनं इथे मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला पाहायला मिळते. चांगल्या पद्धतीची बॅटिंग इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. याबरोबर हा बॉल अगदी पुन्हा एकदा गॅपमध्ये खेळण्याचा प्रयत्न असेल, तिथे मात्र फिल्डर आपण पाहतोय पायाच्या साहाय्याने चेंडू अडवेल आणि इथे मात्र पुढे एकदा रन्स येणार आहेत. 2 धावा स्कोर कार्डला इथे पुढे घेऊन जातील. स्कोर कार्डमध्ये आपण पाहतोय पुन्हा एकदा धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. 26 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. आक्रमकता मैदानाच्या आतमध्ये आणि पहा एक चांगल्या पद्धतीनं इथे मात्र कामगिरी मैदानाच्या आतमध्ये विशेषतः बॅटिंगच्या माध्यमातून तुम्हाला जी पाहायला मिळते आक्रमकता आहे. रनांची पार्टनरशिप तुम्हाला पाहायला मिळाली आणि पहिल्या क्रमांकाची विकेट देखील त्या ठिकाणी तुम्हाला पाहायला भेटते. आणि ज्या पद्धतीनं इथे तुम्ही पाहताय 12 बॉलमध्ये 22 शुभम यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालं. अतिशय जबरदस्त बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळाली. खरं तर चांगली सुरुवात. स्वामी विवेकानंदांचं एक वाक्य तुम्हाला मी नेहमी सांगत असतो, ज्याची सुरुवात चांगली तर शेवट देखील चांगला झाल्याशिवाय राहत नाही. आणि तुम्ही पाहताय अगदी याबरोबर पहा बॉल खेळण्याचा प्रयत्न होता, रिव्हर्स अटेन करण्याचा प्रयत्न, इथे मात्र फर्स्ट लाईन पुढे एकदा टॉट बॉल जो तुम्हाला पाहायला मिळतोय. निर्धाव चेंडू आहे. 26 धावा धावफलकामध्ये आपण पाहतोय. 2.3 नंतर अगदी पहा 26 धावा आल्यात. एक विकेट देखील तुम्ही ह्या ओव्हर्समध्ये ह्या ठिकाणी पाहिली आकाश यांच्या माध्यमातून. आणि पहा एक चांगल्या पद्धतीनं खरं तर कंट्रोल बॉलिंगमध्ये ठेवले, थोडंसं मोमेंटम शिफ्ट करण्याचा प्रयत्न, मोमेंट चेंज करण्याचा प्रयत्न इथे मैदानाच्या आतमध्ये आहे. याबरोबर हा बॉल उंची तर भरपूर आहे, तिथे मात्र आपण पाहतोय लांबी थोडीशी कमी पाहायला मिळेल. बॅटवरती व्यवस्थित मेडल झाला नाही, त्यानंतर 2 रन्स इथे कंप्लीट होणार आहेत. 8 षटकांची ही मॅच. खरं तर चांगल्या पद्धतीनं सुरुवातीला पॉवर प्लेमध्ये रन्स येणं गरजेचं होतं, त्या रन्स देखील तुम्हाला पाहायला मिळाल्या. त्यानंतर विकेट देखील खरं तर तुम्हाला अगदी 3ऱ्या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली. एक चांगली पार्टनरशिप होत होती आणि तिथे देखील आपण पाहिले आकाशच्या माध्यमातून विकेट पाहायला मिळाली. त्यानंतर पहा आता अकीब आणि अजित हे 2 बॅटल मैदानाच्या आतमध्ये आहेत. चांगली पार्टनरशिप बनवण्याचा प्रयत्न करतील. संघाला प्रथमतः बॅटिंग करत असताना खरं तर एका चांगल्या स्कोरकडे ह्या 2 फलंदाजांकडून नेण्याची नक्कीच इथे प्रयत्न तुम्हाला पाहायला भेटेल. पुन्हा एकदा हा बॉल आपण पाहतोय, इथे मात्र चांगल्या पद्धतीने डिलिव्हर केलाय. तिथे मात्र बॅट आणि चेंडूचा कोणताही संपर्क होत नाहीये. निर्धाव चेंडू आकाश पुन्हा एकदा इथे गोलंदाजीमध्ये चमक दाखवतोय, धार दाखवतोय आणि ती गरजेची असेल. प्रयत्न दोन्ही संघांचे आहेत. जीवन किती सुंदर आहे, अनुभव तुला सांगत जाईल.
जीवन किती सुंदर आहे अनुभव तुला सांगत जाईल, प्रयत्न करायला विसरू नकोस, मार्ग तुला सापडत जाईल. प्रयत्न हे फार महत्त्वाचे आहेत आणि खरं तर ह्या प्रयत्नातून मिळालेला अनुभव आणि प्रयत्नातून मिळालेलं यश हे खरं तर फार लाख मोलाचं ठरत असतं. हा पुढे एकदा बॅकवर्ड पॉईंटमध्ये हा बॉल, तिथे मात्र एक सिंगल या ठिकाणी मात्र तुम्हाला पाहायला मिळते. धावफलक लेग बाईसच्या माध्यमातून आपण पाहतोय. या ठिकाणी मात्र पुढे जाणार आहे, छोटासा बदल तुम्हाला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ संपलाय. 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती जर आपण पाहिलं 29 धावा, 29 रन, लॉस ऑफ 1 विकेट आयुष 11 ह्या टीमच्या. एकोणतीस धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आल्यात. यानंतर अजूनही 5 ओव्हर्स इथे मात्र ज्या बाकी आहेत आणि 30 बॉलमध्ये खरं तर कशा पद्धतीनं या इनिंगमध्ये मात्र फेरबदलाव होणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. पुढे एकदा चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय बॅटवरती मिडल झाला आणि हा बॉल अगदी काव कॉर्नरमध्ये येतोय. तिथे मात्र एक सिंगल जी तुम्हाला पाहायला मिळते. अजितच्या माध्यमातून धावफलक एका धावेने पुढे एकदा पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव 30 धावा धावफलकामध्ये आहेत. 8 षटकांची मॅच आहे. चांगली पार्टनरशिप इथे आपण पाहतोय. चिराग बॉलिंग मात्र बॉलिंग मार्कवरती पुढे एकदा एक्स्ट्रा कव्हर मध्ये रूम बनवली आहे. जबरदस्त स्ट्रोक, मॅग्निफिसंट, आउटस्टँडिंग. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. पुढे एकदा नमो षटकाचा हा सुंदर असा स्ट्रोक. 4 धावा, चौकार. चांगल्या पद्धतीने आपण पाहतोय बॉटम हँडचा वापर केला. बॅकवरती जात मात्र गॅप रूम बनवली आणि तिथे तुम्ही पाहिलंय एक सुंदर स्ट्रोक तुम्हाला पाहायला मिळतोय. खरं तर अशा पद्धतीचे स्ट्रोक मैदानावरती येणं गरजेचं आहे. चांगल्या पद्धतीची बॅटिंग पुढे एकदा पाहायला मिळते. धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव पुढे एकदा तुम्हाला पाहायला भेटेल. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं एकूण 34 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 272वा चौकार तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळतोय. व्हाईट बॉल, अतिरिक्त बॉल चिराग यांच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळेल. धावफलक पुढे एकदा पुढे पोहोचतोय. 35 धावा स्कोर कार्डमध्ये आहेत. या अगोदर मात्र एक मोठा फटका खेळल्यानंतर आपण पाहतोय मोठा स्ट्रोक आल्यानंतर खरं तर कमबॅक कशा पद्धतीचा असणार याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. बॉलर पुढे एकदा चिराग, लोवर फुल टॉस, त्याला मात्र फक्त दिशा दिली. एक सिंगल मैदानावरती पुढे एकदा आपण पाहतो एक वेगळं तंत्र वापरण्याचा प्रयत्न इथे प्रत्येक बॉलवरती बॅटिंगच्या माध्यमातून तुम्ही पाहता. आणि अलीकडच्या काळामध्ये पहा खरं तर क्रिकेट खूप फास्ट झाले. अगदी ज्या पद्धतीने तुम्ही पाहताय प्रत्येक बॅट्समन हा पूर्णपणे ऍक्टिव्ह दिसतोय. प्रत्येक बॅट्समनकडे तितकं तंत्र आहे, ती टेक्नॉलॉजी आहे आणि तुम्ही पाहताय खरं तर प्रत्येक जण प्रत्येक मॅचमध्ये इथे एक चांगल्या पद्धतीचं योगदान देण्याचा प्रयत्न मैदानावरती करत असतो. तितक्याच पद्धतीने आपण पाहतोय अलीकडे बॉलर देखील आपण पाहिले चांगले बॉलर तुम्हाला पाहायला मिळत असतात. यंगस्टर गोलंदाजाकडनं देखील तितक्याच चांगल्या पद्धतीची बॉलिंग तुम्हाला पाहायला मिळत असते. आणि प्रत्येक वेळेस चेंडू रिलीज करत असताना मात्र चांगले बॉल्स तुम्हाला या ठिकाणी मात्र पाहायला मिळत असतात. व्हेरिएशन पाहायला मिळत असतात आणि हे गरजेचं आहे. लेग बाईस आपण पाहतोय. स्कोर कार्ड एका धावेने पुढे एकदा पुढे जाणार आहे. छोटासा बदलाव पुढे एकदा पाहायला भेटेल. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 38 धावा आहेत. 38 धावा बडवल्या गेल्यात. एक फलंदाज यापूर्वी मात्र जो खर्च केलाय यानंतर अजूनही काहीशे बॉल बाकी आहेत. आणि खरं तर एक फायटिंग स्कोर, एक सन्मानजनक धावसंख्या इथे बनवावी लागेल. कारण कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल हे सांगणं देखील क्रिकेटमध्ये तितकंच कठीण असेल. व्हाईट बॉल, पुढे एकदा खराब बॉल. पहा वारंवार खराब चेंडू तुम्हाला पाहायला मिळत आहेत. अगदी मोहम्मद सामीचा रेकॉर्ड जर आपण पाहिलं, हा रेकॉर्ड पाकिस्तानच्या मोहम्मद सामी ह्या गोलंदाजाच्या नावावरती आहे. एका षटकामध्ये 16 बॉल्स त्याने केले होते. आणि तुम्ही पहा अतिरिक्त चेंडू इथे देखील गोलंदाजाची संघाची डोकेदुखी ठरतायत. पुढे एकदा सरळ बॅटने खेळलाय. तिथे मात्र फिल्डर डीप लॉंग ऑनचा पोहोचेल. एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नाहीये. स्कोर कार्ड पुढे जाणार आहे. छोटासा बदलाव पुढे एकदा आपण पाहतोय धावफलकामध्ये असेल. स्कोर कार्ड 40 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. या षटकातील एक बॉल अजूनही जो शिल्लक आहे. कशा पद्धतीनं ह्या बॉलवरती मात्र कामगिरी असेल. मी मगाशी देखील म्हटलं एक फायटिंग स्कोर उभं राहावं लागेल. कारण कोणती धावसंख्या तुम्हाला विजयाची गॅरंटी देईल हे सांगणं क्रिकेटमध्ये तितकंच कठीण आहे. कारण तुम्ही ऑस्ट्रेलिया विरुद्ध साऊथ आफ्रिका ही मॅच पहा, खूप जुनी मॅच आहे. 434 बनवल्या होत्या.
प्रथमतः बॅटिंग करत असताना ऑस्ट्रेलियानं आणि त्याच मॅचमध्ये 436 बनवल्या गेल्या. त्याच मॅचमध्ये तो रेकॉर्ड इथे मात्र मोडला गेला. त्यामुळं अल ग्लोरियस ऑफ गेम ऑफ अनसर्टनिटी, अनिश्चितता तुम्हाला नेहमीच क्रिकेटमध्ये जाणवत असते. षटक संपले गेले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर आपण पाहूयात 41 धावा धावफलकामध्ये आल्यात. एक फलंदाज इथे मात्र आयुष 11 ह्या संघाने खर्च केला आहे. अजूनही उर्वरित 4 षटकं इथे बाकी असेल. नमो चषक 2024 या स्पर्धेमध्ये सर्वांचं पुढे एकदा मनपूर्वक स्वागत असेल. बॉर्न क्रेझीचा एक भव्य दिव्य असं हे नियोजन तुम्ही या ठिकाणी पाहताय. आणि अडचणी जरी किती आल्या ना तरी त्या अडचणींवरती मात कशी करायची नाही बॉर्न क्रेझीनं येणाऱ्या आपण पाहतोय ह्या 2 दिवसामध्ये मात्र सर्वांना दाखवून दिलं. इथे पहा पावसाचं सावट स्पर्धेवरती होतं तरी देखील आपण पाहतोय अगदी सुसज्ज मैदान. आणि आपण पाहिले कोणतीही खरं तर कमतरता पुन्हा एकदा ह्या मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळत नाहीये. आणि हे मैदान पुन्हा एकदा सर्व क्रीडा रसिकांसाठी, खेळाडूंसाठी आणि ही टुर्नामेंट बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून नमो चषक 2024 तुम्हाला पाहायला मिळते. अगदी 35 वर्षांचं आपण पाहतोय. खरं तर 35 वर्षांची असणारी ही संघटना बॉर्न क्रेझी. याबरोबर पहा खेळण्याचा प्रयत्न होता. व्हाईट बॉल. प्रदीप नैनी डॉन महाराष्ट्र पोलीस आहेत. बॉलिंग मार्गवरती तुम्हाला पाहायला मिळतात. विशेषतः तुम्ही पहा स्लॉग मध्ये प्रदीप नैनी यांना तुम्ही बॉलिंग करताना पाहिले. बॉर्न क्रेझीबद्दल आपण चर्चा करत होतो. क्रीडा क्षेत्रामध्ये पहा अतिशय उल्लेखनीय कामगिरी करणारी पिंपरी चिंचवडमधली ही संघटना आहे, हा क्लब आहे. आणि आपण पहा नुसतं क्रीडा क्षेत्र नाही तर अगदी सामाजिक क्षेत्रामध्ये देखील चांगल्या पद्धतीनं ह्या संघटनेनं मात्र आपलं नावलौकिक मिळवले. अगदी कॅरमच्या स्पर्धा देखील ह्या संघटनेच्या माध्यमातून बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून तुम्ही पाहिल्यात. त्यानंतर रक्तदान शिबिर देखील वर्षभरामध्ये ह्या संघटनेच्या माध्यमातून तुम्ही पाहत असता. त्यानंतर तुम्ही पहा खरं तर कोरोनामध्ये देखील अतिशय समाज उपयोगी अशी कामं ह्या परिसरामध्ये बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळाली. ॲथलेटिक गेम्स देखील बॉर्न क्रेझीच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळत आहेत. आणि दरवर्षी अगदी 13वं सीझन ह्या टुर्नामेंटचं तुम्ही पाहताय. पुन्हा एकदा परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. जबरदस्त स्ट्रोक. चेंडू जाणार आहे डीप मिड विकेट तोडून सीमारेषा पार. मैदानात उठल्यात अग्नीच्या ज्वाळा. मैदानाच्या बाहेर गेलाय तोफेचा गोळा. हा असेल षटकार. छरन अकीब देयर इज अ मॅन. अकीबच्या बॅटमधनं आपण पाहतोय फुल ऑफ लेनचा बॉल. वेग भरपूर होता, टायमिंग प्रॉपर होतं आणि त्यानंतर आपण पाहिलंय एक सुंदर षटकार मैदानाच्या आतमध्ये अकीब यांच्या माध्यमातून. 5 चेंडूमध्ये 11 अकीब. तर स्कोर कार्डवरती आपण पाहतोय आयुष 11 49. हलक्यातनं पहा बॉल मैदानावरती पॉईंटमध्ये जाईल. तिथे मात्र फिल्डर एका धावेने मात्र धावफलक पुढे पोहोचतोय. छोटासा बदलाव तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला भेटतोय. आणि ह्या एका धावेबरोबर खरं तर जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आयुष 11 संघाचं अर्धशतक. 50 धावा स्कोर कार्डवरती पूर्ण होत आहेत. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पार्टनरशिप देखील आपण पाहतोय अकीब आणि अजितच्या माध्यमातून. 7 बॉलमध्ये 18 अकीबनं बनवल्यात. दुसऱ्या बाजूला अजित यांना पाहताय 8 बॉलमध्ये 5 बनवल्यात. अक्रॉस द बॅट. पुन्हा एकदा मिड विकेटमध्ये हा बॉल. तिथे फिल्डर चेंडूला फील्ड करण्याचा प्रयत्न करेल. थोडासा फंबल झालाय. दुसऱ्या रनचा देखील प्रयत्न. फेकी थोडीशी खराब आहे. थोडीशी खराब आपल्याला ही फेकी पाहायला मिळाली. थोडासा खराब होता पण इथे कदाचित ह्या गोष्टीचा विशेष असा परिणाम जाणवला नाही. 2 धावा येत आहेत. स्कोर कार्डवरती पुन्हा एकदा बदलाव. 52. अतिशय रंगतदार अवस्था ह्या मॅचमध्ये तुम्ही पाहताय. प्रेक्षक वर्ग देखील पुन्हा एकदा ह्या ह्या क्रीडांगणामध्ये तुम्ही पाहताय फार मोठ्या प्रमाणात उपस्थित झालाय. मंचावरती देखील फार मोठ्या प्रमाणात मात्र मान्यवर व्यासपीठ आपण पाहतोय जे उपस्थित आहे. डीप मिड विकेट. व्हॉट अ स्ट्रोक. जबरदस्त चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. शिवरायांची तळपती तलवार. हा चेंडू जातोय सीमारेषा पार. षटकार. छरन. पुन्हा एकदा आक्रमकता, पुन्हा एकदा ताकद, पुन्हा एकदा दहशत ती बॅटिंग मध्ये आहे. षटकार मैदानाच्या आतमध्ये. स्कोर कार्ड 58 धावा धावफलकामध्ये आहेत. दहशत तर खरं आपण पाहतोय प्रदीप नैनी त्यांच्या नावामध्ये आहे. आणि डॉन ह्या नावाने खरं तर टेनिस बॉल जगतामध्ये त्यांना ओळखलं जातं. पण इथे तुम्ही पाहताय दहशत आता ही बॅटिंग मध्ये पाहायला मिळते. पुन्हा एकदा रिव्हर्स खेळलाय. जबरदस्त स्ट्रोक. 1 बाउन्स चेंडू जातोय पुन्हा एकदा सीमारेषा पार.
डॉनच्या गोलंदाजीवरती आपण पाहतोय प्रचंड मोठा हल्ला बॉल केलाय, 4 धावा असेल, 4 रन. आतापर्यंत तुम्ही पहा 21 रन्स ह्या षटकामध्ये तुम्हाला ज्या पाहायला मिळतात. षटक क्रमांक जर आपण पाहिलं मैदानावरती अगदी 5व्या नंबरचं इथे मात्र संपले गेले. 5 षटकांच्या समाप्तीनंतर धावफलकावरती 58 आयुष 11 प्रथमतः बॅटिंग करताना. बासष्ट धावा आपण पाहतोय धावफलकामध्ये आहेत. षटक संपले गेले. ओके पहा 7 बॉलमध्ये 18, दुसऱ्या बाजूला आपण पाहतो 11 बॉलमध्ये 17 बनवणारा अजित तुम्ही पाहिला. अजूनही 18 बॉल 3 षटकं बाकी आहेत. तर ह्या 18 बॉलमध्ये खरं तर किती धावा मैदानाच्या आतमध्ये येणार याकडे देखील फार सर्वांचं लक्ष असेल. कारण तुम्ही पाहताय वेगवेगळे रेकॉर्ड्स ह्या टुर्नामेंटच्या माध्यमातून जे तुम्हाला पाहायला मिळतात. आणि खरं तर रेकॉर्ड्स बनवणं आणि रेकॉर्ड्स तोडणं देखील आपण एकाच मॅचमध्ये कित्येक वेळा पाहिले. रेकॉर्ड्स बनवले जातात, रेकॉर्ड्स मोडले जातात आणि खरं तर अशा पद्धतीच्या स्पर्धा, अशा पद्धतीच्या मॅचेस तुम्हाला मात्र नेहमीच ह्या ठिकाणी पाहायला मिळतात. या वर्षीचा वर्ल्ड कप जर तुम्ही पाहिला असेल अगदी भारतीय संघाच्या माध्यमातून, विशेषतः कॅप्टन रोहित शर्माच्या माध्यमातून देखील आणि विराट कोहलीच्या माध्यमातून देखील बरेच रेकॉर्ड बनवले गेले. ते आणि काही रेकॉर्ड तोडले देखील गेले, रेकॉर्डची बरोबरी केली गेली. हा बॉल आपण पाहतो अतिशय सुंदर आहे. याबरोबर पहा इथे प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये, प्रश्नचिन्ह मैदानाच्या आतमध्ये आहे. तिसऱ्या पंचांकडे आपण ह्या ठिकाणी येणार आहोत. थर्ड अंपायर, टीव्ही अंपायरची मदत इथे आपण घेणार आहोत. रोहित शर्मा बद्दल आपण खरं तर चर्चा करतोय. भारत विरुद्ध अफगाणिस्तान यात भारतीय संघाचा कर्णधार आणि सलामवीर रोहित शर्माने आपले एकदिवसीय कारकिर्दीत 31वे शतक पूर्ण केलं. तसेच विश्वचषक स्पर्धेत सचिन तेंडुलकर यांचा 7 शतक ठोकण्याचा रेकॉर्ड रोहित शर्मानं मोडीत काढत 7वं शतक तुम्हाला अगदी रोहित शर्मा यांच्या माध्यमातून जे पाहायला मिळालं. वेगवेगळे रेकॉर्ड्स आपण खरं तर तुमच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करतोय. काय डिसिजन असेल याकडे देखील सर्वांचं लक्ष असेल. त्याच पद्धतीनं रोहित शर्माचा दुसरा रेकॉर्ड ह्या विश्वचषकामध्ये जर तुम्ही पाहिला, भारत विरुद्ध अफगाणिस्तान ह्या सामन्यामध्ये एक सर्वात जलद अगदी 19व्या सामन्यात 1000 धावा आणि आंतरराष्ट्रीय क्रिकेट इतिहासातील सर्वाधिक 554 षटकार मारत ख्रिस गेलचा रेकॉर्ड देखील तोडणारा रोहित शर्मा तुम्ही पाहिला. आणि बॅट्समन रन आउट असेल, फलंदाज बाद, बॅट्समन आउट असेल, फलंदाज बाद. अकीब इथे आपण पाहतोय आउट होताना तुम्हाला पाहायला मिळेल. रनआउटच्या माध्यमातून आपण पाहतोय सेट बॅटल, सेट बॅट्समन इथे आउट होणं हे संघाला परवडणारी गोष्ट नसेल. वेगवेगळे रेकॉर्ड्स तुम्ही जे पाहताय. त्यानंतर आपण पाहतो खरं तर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार रोहित शर्माच्या नावावरती हा रेकॉर्ड वर्ल्ड कपमध्ये तुम्ही पाहिला. त्यानंतर एकदिवसीय कारकिर्दीमध्ये 31वे शतक हा रेकॉर्ड देखील तुम्ही यावर्षी रोहित शर्माच्या नावावरती पाहिला. वर्ल्ड कपमध्ये संयुक्त सर्वाधिक जलद 1000 धावा पूर्ण करणारा बॅट्समन रोहित शर्मा ह्या वर्षी हा रेकॉर्ड देखील 2023च्या वर्ल्ड कपमध्ये रोहित शर्माच्या माध्यमातून तुम्ही पाहिला. त्यानंतर भारतातर्फे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक जलद शतक करण्याचा रेकॉर्ड देखील रोहित शर्माच्या नावावरती ह्या वर्षी तुम्ही पाहिला. एका खेळाडूतर्फे वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक शतकं आतापर्यंत तो रेकॉर्ड सचिन तेंडुलकर यांच्या नावावरती होता. त्यानंतर आपण पाहतोय 7 सेंचुरीज सचिन तेंडुलकरच्या माध्यमातून पाहायला मिळालं. त्यानंतर 7वं शतक तुम्हाला रोहित शर्मा यांच्या माध्यमातून पाहायला मिळालं. व्हाईट बॉल आहे. धावफलक पहा पुढे एकदा एका धावेने मात्र पुढे पोहोचेल. छोटासा बदलाव तुम्हाला मात्र या ठिकाणी पाहायला मिळेल. स्कोर कार्डमध्ये जर आपण पाहिलं 63 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत. 63. पुढे एकदा पहा फुल ऑफ लेनचा बॉल, त्याला मात्र डीप लॉंगॉन मध्ये खेळ आहे. तिथे मात्र फिल्डर एक सिंगल येते. दुसऱ्या धावेचा प्रयत्न आपण पाहूया. इथे मात्र कोणताही नसेल. छोटासा बदलाव जो पाहायला मिळतोय स्कोर कार्ड मध्ये. धावफलकामध्ये आपण पाहतोय पुढे एकदा छोटासा बदलाव या ठिकाणी होणार आहे. स्कोर कार्ड वरती आपण जाऊयात. 64 धावा, माफ करा 64 धावा ह्या धावफलकामध्ये आहेत.
चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला पाहायला मिळते. या अगोदर आपण पाहिलं एक सेट बॅट्समन अकीब, त्याला मात्र रनआउटचा शिकार होताना तुम्हाला पाहायला मिळालं. याबरोबर हुक केला हा बॉल, पोहोचेल वन बाउन्स सीमारेषा पार. अजितच्या बॅटमधनं आलाय. पुन्हा एकदा इथे नमो शशकाचा एक सुंदर असा फटका. 4 धावा, चौकार, 4 रन. 68 धावा स्कोर कार्ड मध्ये आल्यात. व्यासपीठावरती देखील आपण पाहतोय फार मोठ्या प्रमाणात मान्यवर उपस्थित आहेत. आमच्या महिला भगिनी देखील या ठिकाणी सकाळच्या सत्रापासून आपण पाहतोय इथे मॅचचा आनंद घेत आहेत. त्याचप्रमाणे आपण पाहतोय तर आपण पाहतोय व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष सन्माननीय बाळाभाऊ भोंडवे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. पुढे एकदा हा बॉल पहा खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र डॉट डिलिव्हरी, निर्धाव चेंडू असेल. सन्माननीय ग्रामपंचायत सदस्य दत्ताभाऊ रेटवडे आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक स्वागत. पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष सन्माननीय संदीप भाऊ नाडेकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. पुढे एकदा हा बॉल पहा खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅटवरती व्यवस्थित येत नाहीये आणि याबरोबर पुन्हा एकदा इथे एक लेग बाईसच्या माध्यमातून एक सिंगल पाहायला मिळते. स्कोर कार्ड मध्ये छोटासा बदलाव जो तुम्हाला पाहायला मिळणार आहे. पिंपरी चिंचवड शिवजयंती समन्वय समितीचे अध्यक्ष सदस्य संतोष मुळीक सरांचे परम मित्र आहेत आणि सागरजी तापकीर आपण देखील या ठिकाणी उपस्थित झालात. आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. प्रशांतजी बाराते आपण देखील उपस्थित झालात. आपलं देखील स्वागत. डॉट बॉल, निर्धाव चेंडू नाहीये, व्हाईट बॉल असेल. लेट पण थेट निर्णय आलाय. व्हाईट बॉल आपण या ठिकाणी पाहतोय. स्कोर कार्ड मध्ये अगदी बदलाव तुम्हाला पाहायला मिळेल. पारस इलेक्ट्रिकलचे सर्वेसर्वा तुषार भाऊ फलके आणि ज्यांच्या माध्यमातून डकआउट सौजन्य विशेष सहकार्य आपल्या स्पर्धेला भेटले तुषार भाऊ फलके आपलं देखील मनपूर्वक असं स्वागत. व्यासपीठावरती आपण पाहतोय फार मोठ्या प्रमाणात खरं तर मान्यवर उपस्थित आहेत. सर्वांचाच नामोल्लेख आपण या ठिकाणी करतोय. चुकून जर कोणाचा नामोल्लेख राहिला असेल तर पुढे एकदा दिलगिरी व्यक्त करतो. सुनीलजी ताटे सर आपण देखील उपस्थित आहात. आपलं देखील स्वागत. अण्णाजी कानबोडे आपण देखील उपस्थित झालाय आणि या सर्वांचं स्वागत होतंय एका सुंदर अशा चौकारानं. 4 धावा, 4 रन. थँक्यू. सर्वांचं स्वागत आपण केले आणि 6 षटक आपण पाहतोय. 6 षटकांच्या समाप्तीनंतर अगदी आयुष 11 74 धावा धावफलकावरती आहेत. 2 बॅट्समन आउट झालेत, 2 बॅट्समन खर्च केलेत आणि त्यानंतर 74 धावा धावफलकामध्ये आहेत. अजूनही शेवटचे 12 बॉल, 8 षटक मात्र बाकी आहेत. ह्या 8 शेवटच्या 12 बॉल मध्ये कशा पद्धतीची कामगिरी केली जाईल. 6 षटक पूर्ण झालीत. 8 षटकांची मॅच तुम्हाला इथे मात्र पाहायला भेटेल. तर 12 बॉल मध्ये 2 षटकांमध्ये कशा पद्धतीनं इथे आपण पाहतोय रन्स मैदानावरती येणार आहेत. प्रथमतः बॅटिंग करत असताना आयुष 11 किती धावा मैदानावरती बनवणार याकडे देखील सर्वांचं लक्ष खरं तर मैदानाच्या आतमध्ये असेल. बॅटिंग पॉवर प्ले अगदी 7व्या षटकामध्ये आपण पाहतोय बॅटिंग पॉवर प्लेचा वापर इथे मात्र केला जातोय. कशा पद्धतीने पाहूया कामगिरी मैदानावरती मात्र यानंतर केली जाणार आहे. बॅटिंग पॉवर प्ले तुम्ही पाहताय ह्या षटकामध्ये पुन्हा एकदा मात्र मोठमोठे स्ट्रोक पाहायला मिळणार का, प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनोरंजन होणार का, की बॉलर पुन्हा एकदा डॉट बॉल करणार, विकेट्स घेणार आणि पुन्हा एकदा प्रेक्षकांचं मनोरंजन करेल याकडे मात्र सर्वांचं लक्ष असेल. बॉलिंग मार्कवरती आपण पाहतोय अमित ओहळ बॉलिंग मार्कवरती आहे. तर दुसऱ्या बाजूला पहा आयुष 11 संघाकडनं आपण पाहतोय सोनू शेखला तुम्ही पाहिलंय, अजितला तुम्ही पाहताय 14 बॉल मध्ये 21 बनवल्यात. सोनू देखील पहा चांगल्या पद्धतीने त्याची साथ देतोय. 2 बॉल मध्ये 5 बनवल्यात. नवीन बॅटल आहे पाहूया यानंतर 12 बॉल मध्ये मैदानाच्या आतमध्ये कशा पद्धतीची कहाणी ह्या मॅचची असेल. जाऊया पुढे एकदा मॅच कडे. लोवर फुल टॉस, गुडघा टेकवलाय आणि चेंडू पोहोचेल आउट ऑफ द पार्क. षटकार, 6 रन, 6 धावा. ही बॅटिंग ही मजा तुम्हाला पाहायला मिळेल. आता स्लॉग ओव्हर्स डेथ ओव्हर मध्ये आल्याबरोबर आपण पाहतोय इथे मात्र पुन्हा एकदा अजित इथे मात्र अमित ओहळचं स्वागत करतोय एका दिमागदार षटकारानं. 6 धावा मैदानाच्या आतमध्ये आल्यात. पुन्हा एकदा रिव्हर्स, पुन्हा एकदा एक सुंदर स्ट्रोक पाहायला मिळतोय. परफेक्ट टायमिंग पाहायला मिळते. चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार. फाईन मध्ये 4 धावा, चौकार.
धावफलक आपण पाहतो या ठिकाणी मात्र पुढे पोहोचतोय 80 धावा धावफलकामध्ये आल्यात. पहिल्या बॉलवरती आपण पाहिलं एक दिमागदार मॅक्झिमम षटकार आला, त्यानंतर आपण पाहिलं अगदी स्विच हिट आणि तिथे मात्र बाउंड्री चौकार इथे मात्र वसूल केला. स्कोर कार्ड मध्ये जर आपण पाहिलं 84 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा पावलांचा वापर करत फ्रंट फुटवरती येत खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र फसलाय बॉल, मात्र विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू असेल. शेवटचे काहीशे बॉल तुम्ही पाहताय. पहिल्या 2 बॉलवरती आपण पाहतोय खरं तर बॅट्समनचं अधिराज्य होतं, त्यानंतर तिसऱ्या बॉलवरती आपण पाहतोय कमबॅक केलं डॉट बॉलनं. निर्धाव चेंडू येतोय. ह्या पद्धतीची बॉलिंग करणं इथे डेथ ओव्हरमध्ये, स्लॉग ओव्हरमध्ये गरजेचं असेल. याबरोबर पुन्हा एकदा रिव्हर्सचा प्रयत्न फसलाय. पुन्हा एकदा बॉल विकेट किपरच्या हातामध्ये बसलाय. डॉट बॉल, निर्धाव चेंडू. पहिले 2 बॉल आपण पाहतोय बॅट्समनच्या फेवरमध्ये, त्यानंतरचे 2 बॉल पुन्हा एकदा बॉलरच्या फेवरमध्ये आलेत. हे क्रिकेट आहे. कोणी एक जण इथे मात्र हुकूमत गाजवू शकत नाही, कोण एक जण इथे अधिराज्य गाजवू शकत नाही. इथे मात्र प्रत्येकाचा परफॉर्मन्स हा कामी येणारा असतो, प्रत्येकाची जिद्द इथे मात्र कामी येणारी असते. पुन्हा एकदा अमित ओव्हल तयार. याबरोबर फुलात लेनचा बॉल, त्याला मात्र स्क्वेअर मध्ये खेळले. फिल्डर तिथे आता दर्शक बनेल. 1 बाउन्स. पुन्हा एकदा नमो शशकाचा एक सुंदर स्ट्रोक. 4 धावा, चौकार, 4 रन. मनगडाची ताकद तुम्ही पाहताय. बॉटम हँडचा चांगल्या पद्धतीने वापर, ज्या पद्धतीने स्ट्रोक आला त्याच पद्धतीने आपण पाहतोय. इथे मात्र त्या स्ट्रोक वरती देखील इथे मात्र धावा तुम्हाला पाहायला मिळत आहेत. स्वतःच्या मनगडावरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. स्वतःच्या मनगडावरती विश्वास असणाऱ्यांना दुसऱ्याच्या सामर्थ्याची भीती कधीच वाटत नाही. आणि अशा सामर्थ्याला हरवण्याचं धाडस नियती सुद्धा कधी करत नाही. पुन्हा एकदा एक जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय. चेंडू बॅक टू बॅक, लागोपाठचा दुसरा. नमो चषकाचा हा सुंदर चौकार. 4 धावा, 4 रन. 6-4 डॉट डॉट आणि पुन्हा एकदा 4. ही मजा क्रिकेटची आहे. ही गंमत, ही जम्मत तुम्हाला क्रिकेटमध्ये पाहायला मिळेल. ऊन सावलीच्या खेळाप्रमाणे रंग बदलणारा खेळ म्हणून क्रिकेटकडे आपण पाहतोय. पहिले 2 बॉल आपण पाहिले, त्यावरती षटकार चौकार, 2 बॉल डॉट आले लागोपाठचे आणि त्यानंतर पुन्हा एकदा चौकार मैदानावरती. धावफलक जर आपण पाहिलं 7 षटकांचा खेळ मैदानावरती संपला गेलाय. 7 षटकांच्या समाप्तीनंतर 92 धावा आयुष 11 संघाच्या स्कोर कार्डवरती आहेत. विशेषतः अजितनं ह्या इनिंगमध्ये प्रभावित केले. 20 बॉलचा सामना केलाय, 39 बनवल्या. जबरदस्त इनिंग आयुषच्या माध्यमातून. सोनू देखील आपण पाहतोय अगदी इथे फक्त चांगल्या पद्धतीने त्याची साथ देतोय. 2 बॉलचा सामना केलाय, 5 चेंडू बनवल्यात आणि आता मात्र शेवटचं आणि अंतिम षटक. लास्ट ओव्हर आणि लास्ट ओव्हर मध्ये आपण पाहतोय इथे मात्र डेथ ओव्हर स्पेशलिस्ट प्रदीप नैनित अर्थात डॉन. दहशत जसं गोलंदाजीमध्ये नेहमीच पाहायला मिळते, बॅटिंग मध्ये पाहायला मिळते. प्रदीप नैनित तयार. शेवटचं षटक. याबरोबर परफेक्ट मिडल ऑफ द बॅट. चेंडूने मात्र हवाई यात्रा केली आहे. इथे भेटतायत अर्धा डझन रन. षटकार, 6 रन, 6 धावा. जबरदस्त कामगिरी मैदानाच्या आतमध्ये. पुन्हा एकदा जबरदस्त आपण पाहतोय इथे परफॉर्मन्स मैदानावरती तुम्हाला पाहायला मिळणार आहे. सोनूच्या बॅट मधून आलेला एक जबरदस्त स्ट्रोक. जहां जहां मॅटर बडे होते हैं वहां वहां सोनू से खडे होते हैं, हे मैदानाच्या आतमध्ये सोनूने दाखवून दिले. प्रदीप नैनित सारख्या बॉलरवरती मात्र इथे प्रचंड मोठा हल्ला बोल. पहिल्याच बॉलवरती आपण पाहतोय इथे मात्र एक चांगली कामगिरी जी मैदानाच्या आतमध्ये आहे. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र चांगल्या पद्धतीने बॅटवरती येत नाही. सिंगल जी पाहायला मिळणार आहे. याबरोबर आपण पाहतोय इथे एक चांगल्या पद्धतीनं हा बॉल तुम्हाला पाहायला मिळाला. क्लीन बोल्ड होताना तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये इथे मात्र बॅट्समन पाहायला मिळेल. शेवटच्या षटकामध्ये डॉनची दहशत, दरारा तुम्हाला मैदानावरती पाहायला मिळतोय. महाराष्ट्र पोलीस आहेत आणि आपण पाहतोय खरं तर कर्तव्य बजावत असताना क्रिकेटमधील सातत्य, फिटनेस हे सर्व प्रदीप नैनित त्यांच्याकडनं पाहता तुम्हाला खरं तर लक्षात येईल. आणि खरं तर 40+ चे खेळाडू आहेत
आणि ज्या पद्धतीने क्रिकेटमध्ये सातत्य ठेवले, फिटनेस ठेवलाय ना, तो मात्र सराव आहे. अतिशय जबरदस्त कामगिरी. पहा न्यू बॅटल तुम्हाला पाहायला मिळतोय अगदी जगदीश जाधव न्यू बॅटल मैदानावरती मात्र तुम्हाला पाहायला भेटतोय. शेवटचे काहीशे बॉल शिल्लक आहेत. 99 लॉस ऑफ 3 विकेट्स. सेट फलंदाज आपण पाहतोय इथे मात्र अजित आउट होताना तुम्हाला पाहायला मिळालाय. प्रदीप नैनित याबरोबर वेगवान सुंदर अप्रतिम बॉल आपल्याला पाहायला भेटतोय. वेगाबरोबर इथे मात्र टप्प्यांवरती नियंत्रण ठेवलंय. चांगल्या लेंथवरती चेंडू पिचिंग केला. तिथे मात्र डॉट बॉल येतोय. शेवटचे 2 बॉल बाकी आहेत. निर्धाव चेंडू तुम्हाला पाहायला मिळेल. 99 धावा धावफलकामध्ये आहेत. पुढे एकदा हा बॉल आपण पाहतोय खेळलाय. तिथे मात्र फिल्डर दुर्वर्ण चेंडूपर्यंत पोहोचेल. एक सिंगल जी मैदानाच्या आतमध्ये येणार आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न इथे कोणताही नसेल. स्कोर कार्ड मध्ये आपण पाहतोय अगदी जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूया. आयुष 11 संघाचं 100 धावा पूर्ण झाल्यात आणि ह्या स्पर्धेमध्ये ह्या मैदानावरती ह्या वर्षी जर आपण पाहिलं 106 रनांचं मात्र जो काही रेकॉर्ड आहे आतापर्यंत 40+ माध्यमातून अलिबाग संघाच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळालाय. त्या रेकॉर्डची बरोबरी होणार का? कारण ह्या बॉलवरती जर इथे षटकार आला, 1 बॉल बाकी आहे, तर त्या रेकॉर्डची पुन्हा एकदा बरोबरी केली जाईल. डॉन तयार. याबरोबर सरळ बॅटनं हा चेंडू पोहोचतोय सीमारेषा पार आणि याबरोबर रेकॉर्ड्स लेवल अगदी रेकॉर्डची बरोबरी होतीये. 106 बनवल्यात, 107 बनवल्या जाणार का? हा मात्र प्रश्नचिन्ह असेल सर्वांसमोर. कशा पद्धतीची कामगिरी आयुष 11 इथे कौतुक करावं लागेल. विशेषतः या इनिंग मध्ये आपण अजितला पाहिलं. त्यानंतर दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं सोनू यांची बॅटिंग देखील तुम्हाला पाहायला मिळाली. अकीब देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग. त्यानंतर शुभम यांची देखील चांगल्या पद्धतीची बॅटिंग तुम्हाला या ठिकाणी पाहायला मिळाली. जबरदस्त परफॉर्मन्स मैदानाच्या आतमध्ये. बॉलिंगमध्ये देखील आपण पाहिलं पहिल्या षटकामध्ये आकाशांचा परफॉर्मन्स चांगला होता, पण त्यानंतर खरं तर प्रत्येक गोलंदाजाला इथे मात्र आपण पाहिले जास्त पद्धतीने खरं तर धावा बॅट्समनच्या माध्यमातून पाहायला मिळाल्या आणि 106 धावा पहिल्या इनिंग मध्ये इथे मात्र बनवल्या गेलेत आणि विजयासाठी 107 धावांचं आव्हान असेल. तर यानंतर टॉस इथे मात्र आपण करणार आहोत. अगदी प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल. टॉस बॉक्स मध्ये आवाज ऐकायला मिळेल. आमच्या बरोबर जोडले जातील अगदी मावळ तालुक्यातील एक दर्जेदार समालोचक आमचे सहकारी मित्र सुमित सोनवडे सर. थँक्यू सर. तर यानंतरचा होणारा दुसऱ्या फेरीतील दुसरा सामना जो मैदानाच्या मध्ये असणार आहे अमोलदादा खेडेकर स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात श्रेय एंटरप्राइजेस हे 2 संघ असणार आहेत. तर दोन्ही संघाच्या संघनायकांना मी विनंती करतो की आपण नाणेफेकीचा कौल करणार आहे. आपण नाणेफेकीचा कौल करण्यासाठी टॉस बॉक्समध्ये या. तर या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करण्यासाठी देवगाव संघ मालक उद्योजक आदरणीय राहुल शेठ माकले, त्याचबरोबर उत्कृष्ट अष्टपैलू खेळाडू तुषार ढोले, व्हॉलीबॉल असोसिएशनचे अध्यक्ष आदरणीय बाळासाहेब भोंडवे या सर्व मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण या सामन्याचा टॉस करणार आहे. मी मान्यवरांना विनंती करतो की आपण टॉस बॉक्समध्ये या. त्याचबरोबर दोन्ही टीमचे कॅप्टन तुम्हाला विनंती आहे की आपण टॉस करण्यासाठी लगेच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. अमोलदादा खेडेकर स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात त्याचबरोबर पिंपरी चिंचवड टेनिस क्रिकेट असोसिएशनचे असणारे उपाध्यक्ष आदरणीय संदीपभाऊ नाणेकर, मी यांना विनंती करतो की आपणही टॉस करण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यायचं आहे. आपल्या सर्वांच्या उपस्थितीमध्ये सामन्याचा नाणेफेकीचा कौल होणार आहे. दोन्ही टीमचे कॅप्टन टॉससाठी लगेच चला. चला विनंती असणार आहे अमोलदादा खेडेकर स्पोर्ट क्लब आणि त्यांच्या विरोधात श्रेया एंटरप्राइजेस हे 2 संघ यानंतरच्या मॅचमध्ये लढणार आहेत आणि त्या सामन्याचा आपण नाणेफेकीचा कौल यशस्वी करतोय. सर्व अतिथी मान्यवरांच्या शुभ हस्ते आपण या सामन्याचा नाणेफेकीचा कौल करणार आहोत. चला अमरदादा खेडेकर स्पोर्ट क्लब खडकवासला पुणे संघाचे कॅप्टन आलेले आहेत. श्रेया एंटरप्राइजेस संघाचे कॅप्टन तुम्हाला विनंती आहे टॉस करण्यासाठी लगेच या. आपण टॉस करणार आहे.
श्रेया एंटरप्राइजेस फलटण टीम संघाच्या कॅप्टनना विनंती आहे, कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी लगेच याच ठिकाणी यायचं आहे. आज आपण या ठिकाणी पाहतोय पाऊंड क्रेझी स्पोर्ट क्लब आयोजित स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024 या क्रिकेटच्या स्पर्धेचा जर आज आपण पाहिलं तर आजचा असणारा 5वा दिवस आहे. यशस्वीपणे आतापर्यंत आजचा दिवस संपन्न या ठिकाणी होतोय. दुसऱ्या फेरीतील आजचा पहिला सामना जो मैदानाच्या मध्ये सुरू आहे, दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या सामन्याचा टॉस आपण या ठिकाणी करणार आहे. तर बोला सर, अजून एक बॉल. खऱ्या अर्थानं या क्रिकेटच्या स्पर्धेला जर आपण पाहिले गेले तर नमो चषक हे नाव ज्यांच्या स्वप्नातून आणि कष्टातून समोर आलं ते आदरणीय जयदीप भाऊ खापरे असतील, त्याचबरोबर ज्यांनी या खऱ्या क्रिकेटच्या स्पर्धेला ज्यांच्या नेतृत्वामध्ये या क्रिकेटच्या स्पर्धेचं आयोजन सुरू आहे, विधानसभा महाराष्ट्र राज्याचे लोकप्रिय आमदार, प्रत्येकाच्या मनामध्ये खऱ्या अर्थानं ज्यांनी घर निर्माण केलेलं आहे असे आदरणीय उमाताई खापरे, त्याचबरोबर या क्रिकेटच्या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष मार्गदर्शन आणि योगदान आहे अनुपभाऊ मोरे, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेश युवा मोर्चा सेक्रेटरी, त्याचबरोबर या स्पर्धेसाठी ज्यांचं विशेष योगदान आहे नगरसेविक आणि त्याचबरोबर माजी उपमहापौर भारतीय जनता पार्टी आदरणीय शैलजाताई मोरे, या सर्व मान्यवरांचं मी पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद व्यक्त करतो. घेऊन जातो आजच्या दिवसामध्ये जर आपण पाहिलं तर दुसऱ्या फेरीतील पहिला सामना इथे सुरू आहे. एका बाजूला जर आपण पाहिलं तर इलियासबाई शेख आणि दुसऱ्या बाजूला आपण इथे मैदानामध्ये पाहणार आहोत आयुष 11 हा संघ पण मैदानामध्ये लढताना पाहायला मिळणार आहे. षटक क्रमांक पहिला हाताळण्यासाठी आपण पाहतोय गोलंदाजीसाठी गोलंदाज येतोय तो सलमान शेख, दशरथ आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय किरण बेराड. पहिला बॉल खोलवट टप्प्याचा चेंडू देत होता, मिड ऑफ मध्ये चेंडू आपण पाहतोय अगदी अडवला जाईल आणि त्यानंतर श्रेया एंटरप्राइजेस फलटण टीमच्या कॅप्टनना वारंवार आपण पुकार दिलेला आहे. कॅप्टन विनंती आहे टॉस साठी लगेच चला. खोलवट टप्प्याचा बॉल, काय चेंडू तिथे टाकलाय सलमानने, वाह डेंजर एंडला, परंतु आपण पाहतोय इथे कुठल्याही प्रकारचा धोका होऊ शकलेला नाही. लेग बाईसच्या रूपाने आपण पाहतोय इथे मैदानाच्या मध्ये जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे इथे सिंगल जी येणार आहे. सलमान शेख यावर्षी जर आपण पाहिलं तर भन्नाट फॉर्म मध्ये गोलंदाज सातत्याने आपण या खेळाडूला पाहिले. खुल्या गटातील क्रिकेटच्या विशेषतः मात्र या खेळाडूने गाजवलेल्या आहेत. अगदी जर पाहिले गेले तर अलीकडच्या काळामध्येच त्याच्या नावावरती एक रेकॉर्ड जर आपण पाहिले गेले तर घाटकोपरच्या मैदानावरती देखील जर आपण पाहिलं तर अगदी एकाच डावामध्ये 5 विकेट मिळवणारा सलमान आहे. म्हणजे मुंबईचं क्रिकेट देखील या खेळाडूने गाजवलंय. 107 धावेचं आव्हान असताना किरण बेराड उर्फ छोट्या स्ट्राईक तयार. ओहो अक्रॉस द बॅट यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये होईल. बॅटवरती चेंडू आपण पाहिलं तर इथे येऊ शकलेला नाहीये. गतवर्षी देखील आपण जर पाहिलं गेलं तर स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप या खेळाडूने गाजवले. त्याचं नाव आहे सलमान शेख. आपल्या गोलंदाजीने हुकूमत गाजवणारा सलमान आहे, परंतु त्याला उत्तर देण्यासाठी देखील आपण पाहतोय किरण तयार असेल. लोअर फुल टॉस होता, या दरम्यान आपण पाहतोय लेक्समला मिस करणारा चेंडू आणि पंच मात्र ते आपण पाहतोय अक्षय निर्मल सर कळतोय की हा चेंडू ते वाईड आहे. अतिरिक्त धावी ती आलेली आहे. या अतिरिक्त धावेने धावफलक आता पुढे जाऊन पोहोचेल. स्कोर कार्डवरती 2 धावा.
षटक क्रमांक जर आपण मैदानाच्या मध्ये पाहिले गेलं तर पहिलं षटक इथे प्रगतीपथावरती असताना म्हणून क्रेझी स्पोर्ट क्लब म्हटलं की या नावाला जर आपण थोडंसं विस्तारून जर आपण पाहिलं ना, खुलवट टप्प्याचा बॉल जमीन समुद्र फटका खेळून काढला जाईल. काऊ कॉर्नर मध्ये आपण पाहतो ती मैदानाच्या मध्ये अकीब चेंडूला इथे जो मैदानामध्ये फील्ड करणार आहे. एक धावी ती आली. या एका धावेच्या मदतीने संघाचं धावफलक पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती 3 धावा, ज्या धावफलकावरती धावा इथे नोंदवल्या गेलेल्या आहेत. स्ट्राइक ऑन दशरथ. लोअर फुल टॉस तिथे आपण पाहतोय. पॅडल स्वीप मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. क्षेत्ररक्षक खूप दूरवरती असेल. चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. चांगला स्ट्रोक इथे आपल्याला मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. दशरथच्या माध्यमातून 5 शफल झाले. चेंडूला ओळखलं, थोडासा खाली येतोय. डीप होणारा चेंडू होता, त्याला बॅट वरती मिडल घेतला, फक्त चेंडूला दिशा दिली तिथे. चांगला स्ट्रोक तिथे मैदानामध्ये सजवला दशरथने. चौकार इथे येतो. या चौकाराच्या मदतीने संघाचं धावफलक आता पुढे जाऊन पोहोचणार आहे. या 4 धाव्यांच्या मदतीने 7 धावा धावफलकावरती ज्या आहेत. 7 म्हटलं की क्रिकेट हा सांघिक खेळ आहे. 7 निभवावी लागते इथे प्रत्येकाला. कट करण्याचा प्रयत्न इथे होता. बॅट आणि बॉलमध्ये आता संपर्क होऊ शकला नाहीये. सलमान देखील तितका चतुर आणि चालाक आहे आणि इथे तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाते. तिसऱ्या पंचांची आपण पाहिली त्याची मदत का घेतली जाणार, तर वाईड आहे की नाही हे पाहिले जाते. सकाळपासून खऱ्या अर्थाने चांगल्या प्रकारच्या पंचाची भूमिका पाहणारी 4ही पंच, एक चांगला पंचांचा खऱ्या अर्थानं पॅनल आपण या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये पाहतोय. आणि मनोज सरांनी देखील सगळे सांगितलं की फेअर डिलिव्हरी डॉट बॉल असणार इथे. षटक क्रमांक आपण पाहतोय संपलं जाईल. पहिलं 1 षटकाचा इथे खेळ संपलेला आहे. एका षटकाच्या समाप्तीनंतर स्कोर कार्डवरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 7 धावा धावफलकावरती आहेत. एकही फलंदाज बाद नाहीये. टॉस बॉक्समध्ये आपण पाहतोय दोन्ही संघाचे कॅप्टन जोडले गेलेले आहेत. ओव्हर टू राहुल बोंबे सर. थँक्यू. या ठिकाणी आपण टॉस करतोय. प्रेझेंटेशन बॉक्स, टॉस बॉक्समध्ये सर्वांचं मनपूर्वक स्वागत. दुसऱ्या फेरीतील आपण पाहतोय 2 टीम्स. एका बाजूला जर आपण पाहिलं SB स्पोर्ट्स फलटण आणि त्यांच्या विरोधामध्ये असणारी दुसरी टीम अमरदादा खेडेकर स्पोर्ट्स फाउंडेशन ह्या टीममध्ये या ठिकाणी टॉस होणार आहे. टॉस करण्यासाठी आपण पाहतोय शूटिंग व्हॉलीबॉलचे असणारे अध्यक्ष सन्माननीय बाळाभाऊ भंडवे आणि पिंपरी चिंचवड टेनिस बॉल क्रिकेटचे असणारे उपाध्यक्ष सन्माननीय संदीपजी नाणेकर आपण देखील या ठिकाणी उपस्थित आहात. आणि एका बाजूला आपण पाहतोय श्रेया एंटरप्राइजेस फलटण आणि दुसऱ्या बाजूला टीम अमरदादा खेडकर या ठिकाणी उपस्थित आहे. मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आपण टॉस करतोय. छापा कॉल काय येणार आहे, लक्ष सर्वांचं असेल. छापा कॉल आणि काटा आपण पाहतोय. अगदी SB स्पोर्ट्स फलटण ह्या टीमनं टॉस जिंकलाय आणि काय निर्णय असेल. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय. खरं तर पहिल्या मॅचमध्ये अतिशय जबरदस्त परफॉर्मन्स तुमच्या टीमकडनं पाहायला मिळाला. चांगला टीमवर्क पाहायला मिळाला. फलटणवरनं ह्या टीम स्पर्धेमध्ये उपस्थित झालाय. कशा पद्धतीचा माहोल वाटतोय पुण्यामध्ये ही स्पर्धा पाहता, काय सांगाल. या स्पर्धेचं खरोखर चांगलं नाव आहे, परंतु निसर्गाच्या पुढे थोडंसं 2 दिवस जरा गेले पावसामुळं आउटफील्ड थोडीशी ओली झाली. आता या ग्राउंडवरती आम्ही नेहमी खेळायला येतो, दरवर्षी खेळायला येतो. 40+ बी खेळायला येतो आणि ओपन हाफला सुद्धा आम्ही गेल्या वर्षी खेळलो होतो. यावर्षी आम्ही तालुका हाफला टीम टाकली आणि चांगली स्पर्धा आहे, चांगलं आयोजन आहे. निसर्गाचं थोडंसं आपण पाहतोय अडचण आली होती, पण जे काही निसर्गाची अडचण आल्यानंतर जे काही आज मैदान बनवले, जे काही आउटफील्ड आहे आणि जे काही विकेट आहे, आयोजनाविषयी आणि बॉर्न क्रेझीविषयी खरं तर काय सांगाल. खरंच चांगलं या ठिकाणी आउटफील्ड थोडंसं या ठिकाणी आम्ही परवा आलतो ना खेळायला 40+ला, त्यावेळेस आउटफील्ड खूपच खराब झालं होतं पावसानं. आज तसं काही वाटतच नाही, पाऊस पडला किंवा असं काही वाटत नाही. एकदम टणक आउटफील्ड आहे आणि जे स्पीच आहे ते स्पीच एकदम पाटा विकेट सुंदर स्पीच आहे.
बॉर्न क्रेझीविषयी जर बोलायचं झालं तर बॉर्न क्रेझी क्रिकेट क्लब सुंदर आयोजन आहे. कुठल्याही प्रकारचं या ठिकाणी त्यांनी कमतरता भासून दिलेली नाही. थँक्यू. थँक्यू. तुम्हाला देखील शुभेच्छा या मॅचसाठी. या ठिकाणी शुभेच्छा असतील. त्यानंतर खरं तर दुसऱ्या राऊंडसाठी तुम्ही या ठिकाणी खेळणार आहात. कशा पद्धतीचं स्क्वॉड असेल, काय रणनीती ह्या मॅचसाठी वापरणार आहात? सेम टीम असणार आहे आमची आणि नक्कीच आम्ही जिंकण्याचा प्रयत्न करू. अपोजिट टीमबद्दल काय सांगाल? फुलटन टीम आहे, चांगलीच टीम आहे. एवढ्या लांबून आलेत म्हटल्यानंतर चांगलं त्यांनी स्क्वॉड तयार करून आणलेला आहे. आम्ही पण नक्कीच फाईट देण्याचा प्रयत्न करू आणि जिंकण्याचा आतोनात प्रयत्न करू. ओके, थँक्यू. तुम्हाला देखील या ठिकाणी शुभेच्छा. आमच्याबरोबर दोन्ही कॅप्टन होते फलटण आणि या टीमचे मान्यवर देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक स्वागत. मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती असेल आपण व्यासपीठावरती स्थानपन्न व्हा. तुम्ही पाहताय नमो चषक 2024 आणि पुन्हा एकदा ऐकत राहा सुमित सोनवणे सरांना. थँक्यू. थँक्यू सर. तर नक्कीच पुण्यात मॅचकडे तुम्हाला ते घेऊन जातोय समीर जगताप, जो गोलंदाजीसाठी आलाय. आणि काय गोलंदाजी मात्र त्याने केली आहे. आत्तापर्यंत 3 चेंडू त्याने इथे डॉट टाकलेले आहेत. 5 चेंडूपैकी फक्त 1 धाव आतापर्यंत आली आहे. खोलवट टप्प्याचा बॉल किरण बेरडच्या रडारमध्ये चेंडू होता, फेकून दिलाय लॉंग ऑनच्या डोक्यावरून सीमारेषेच्या बाहेर. षटकार छेरन. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये. एक खराब चेंडू होता आणि त्याचा मात्र पुरेपूर इथे फायदा उठवला किरण बेरडने. षटकार मैदानाच्या मध्ये आलेला आहे. या षटकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आपण पाहतोय पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्डवरती धावा ज्या आहेत त्या 15 धावा. षटक क्रमांक आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये संपले गेले. ते दुसरं 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. इलियासभाई शेख स्पोर्ट या संघाची धावसंख्या जी आहे ती 15 धावा आहेत. 107 धाव्यांचं आव्हान आहे. आणि समीकरण जर आपण इथे पाहिले गेले तर निश्चितपणे समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. शेवटचे आता 36 चेंडू शिल्लक आहेत आणि या 36 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय बनवायच्या त्या 92 धावा. किरण बेरड यांना माहिती आहे काही जरी झालं ना तर आज आपल्याला यशाचा मार्ग सोडायचा नाहीये. संकट येणारे, अडचण येणारे, कोणी विरोध करणारे, कोणी थांबवणारे, कोणी पाय ओढणारे, परंतु या सर्वांना मागे सरत आपल्याला आज पुढे निघून जायचंय. आपल्याला जिंकायचंय आणि जिंकण्यासाठी मात्र हे दोन्ही संघ इथे संघर्ष करताना आपल्याला पाहायला मिळतील. 2 षटकं संपले गेले. धापलकावरती 15 धावा आहेत. दुसऱ्या षटकाला ती सुरुवात, तिसऱ्या षटकाला ती सुरुवात होईल. वैयक्तिक दुसरं षटक हाताळण्यासाठी सलमान शेख पुन्हा एकदा आपण पाहतोय ते मैदानामध्ये गोलंदाजीसाठी तयार असेल. तर स्ट्राईक ऑन दशरथ गवळी. लोअर फुल टॉस होता. इथे आपण पाहतोय मैदानामध्ये पुन्हा एकदा स्वीप करण्याचा प्रयत्न तिथे जरूर झाला. 1 धाव इथे मैदानाच्या मध्ये घेतली जाते. एकेरी दुहेरी धावा इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये येणार आहे आणि या एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड पुढे जाऊन पोहोचेल. धावलकावरती धावा ज्या आहेत त्या 16 धावा. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावरती असताना आपण नेहमी वाक्य ऐकत असतो, वयवर्ष 16 असताना संत ज्ञानेश्वर महाराजांनी या विश्वाला प्रसादन दिलं. परंतु ज्ञानेश्वरीसारखा महान ग्रंथ ज्ञानेश्वर महाराजांकडून का लिहिला गेला तर त्यांनी नेहमी थोरांचा, लहानांचा, प्रत्येकाचा आदर केला, प्रत्येकाचं म्हणणं ऐकून घेतलं. हा चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न स्क्वेअर लेग मध्ये क्षेत्ररक्षक आपण पाहतोय चेंडू ते अडवतोय. त्यानंतर आपण पाहिले गेले तर घेतलेली एक सिंगल जी आहे आणि एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल 17 धावा. दशरथ गवळी सकाळपासून मात्र इन फॉर्म फलंदाज आहेत. यावेळी पाहायचं आहे दशरथ गवळीच्या बॅटमधून बैठक शॉट, मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार. जबरदस्त स्ट्रोक आपल्याला इथे मैदानाच्या मध्ये पाहायला मिळाला. दशरथ गवळीच्या बॅटमधून इथे आलेला आपण पाहतोय षटकार आहे आणि या षटकाराच्या मदतीने आपण पाहतोय संघाची धावसंख्या पुढे जाऊन पोहोचणार आहे. स्कोर कार्ड वरती 23 धावा ज्या धावलकावरती धावा इथे नोंदवले गेलेले आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज जर आपण पाहिले गेले तर पुन्हा एकदा इथे तयार असेल तो सलमान देखील ते उत्तर देण्यासाठी सज्ज असेल. लोअर फुल टॉस होता. पुन्हा एकदा कट, कॉपी पेस्ट, ऍक्शन रिप्ले, मिड विकेटला चेंडू सीमारेषेच्या बाहेर. व्यासपीठावरती खणखणीत षटकार. षटकार आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलाय. लागोपाठचे 2 षटकार इथे आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये आलेले आहेत आणि या
2 षटकारांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिलं गेलं तर पुढे जाऊन पोहोचणार आहे. धाबलकावरती धाबा ज्या आहेत त्या 23 धाबा 29 माफ करा. लागोपाठचे 2 षटकार इथे आलेले आहेत. तर मॅचकडे आपण जर पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे चांगली बॅटिंग दशरथ गवळीच्या माध्यमातून आपण इथे पाहतोय. लागोपाठचे 2 षटकार त्याच्या बॅटमधून आलेत आणि षटकार कोणाला खेळले तर सलमान शेखला षटकार खेळलेले आहेत. ज्या खेळाडूच्या नावाची चर्चा आपण केली, ज्या खेळाडूच्या नावाचा खऱ्या अर्थानं अनेक वेळा जर आपण पाहिलं तर सलमान शेखला जर मातीची खेळपट्टी जर असेल ना तर नेहमीच त्याने एक दर्जेदार गोलंदाजी केली, परंतु आज मात्र त्याच्या समोर दशरथ गवळी इथे उभा आहे त्याला उत्तर देण्यासाठी. पुण्यातील हे स्टार खेळाडू मात्र आज एकमेकांच्या विरोधात आपल्याला उभे राहायला मिळत आहेत. गोलंदाजीसाठी गोलंदाज तयार आहे. पुण्यात पाहायचे मैदानामध्ये असं जर आपण पाहिले गेले तर 14.63 सरासरीने इथून पुढे तुम्हाला धाबाच्या बनवायच्या आहेत. आज खास आपण पाहिलं तर पुण्यात गोलंदाज तयार असेल. सन्मान कोलबटाप्याचा बॉल होता. पुन्हा एकदा पायचे चेंडू खोदून काढलाय. लागोपाठचा 3रा षटकार दशरथ गवळीच्या बॅटमधून. काय बॅटिंग इथे केली दशरथने, वा आउटस्टँडिंग परफॉर्मन्स. जबरदस्त स्ट्रोक आपण पाहतोय दशरथ गवळीच्या बॅटमधून. चेंडू आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये लागोपाठचा 3रा षटकार इथे आलेला आहे. सलमानला देखील मात्र उत्तर देण्यासाठी तो सज्ज झालाय. हम भी कुछ कम नाहीये. आमच्यामध्ये देखील तेवढी क्षमता आहे, आमच्यामध्ये देखील तेवढी ताकद आहे. विचार करायला लागणार आपण पाहतोय खऱ्या अर्थानं हा क्षण. आणि इष्टांच्या मागून जर आपण पाहिलं तर तानाजी बनसोडे, महाराष्ट्र पोलीस, तानाजी बनसोडे मात्र थोडीशी कानमंत्र तिथे देत आहेत. बरेचसे सल्ले मात्र तिथे दिले असावेत तानाजी बनसोडे यांनी. दशरथ तयार आहे. पुन्हा एकदा कट केलाय बॉलला आणि तिथे काय मैदानाच्या मध्ये होईल. हलकीसी एज परतावाला गेला पण पाहतोय दशरथ गवळी यांना. मोठी विकेट, धक्का क्रमांक पहिला. आयुष्यामध्ये सल्ला किती महत्वाचा असतो आपण पाहतोय. सलमान सांगत असेल जरी 3 षटकार माझ्यावरती खेळले असतील ना तरी देखील मी मात्र स्वतःवरती विश्वास ठेवून गोलंदाजी करणार आणि ते त्याने करून दाखवलं. 3 षटकांचा इथे खेळ संपलेला आहे. 3 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती धाबा ज्या आहेत त्या 35 धाबा समीकरणाकडे तुम्हाला घेऊन जाईल. 30 चेंडू शिल्लक अजून बनवायच्या जिंकण्यासाठी 72 धाबा. सल्ला काय असतो मित्रांनो, जीवनात आपल्या सल्लागार कोण आहे खूप महत्वाचं आहे. कारण पराक्रमी तर दुर्योधन पण होता परंतु विजय मात्र अर्जुनाचा झाला. कारण दुर्योधन हा शकुनीचा सल्ला घेत होता आणि अर्जुन हा श्रीकृष्णाचा सल्ला घेत होता. त्यामुळे तुमच्या आयुष्यामध्ये तुमचा सल्लागार कोण आहे ना हे खूप महत्वाचं आहे. तानाजी बनसोडेने मात्र सलमानना सल्ला दिला. इथे आपण पाहतो दशरथ गवळीने लागोपाठचे ते 3 षटकार खेळले. जबरदस्त षटकार होते आणि त्यानंतर मात्र चेंडू आपण पाहतो ऑफ तुमच्या बराचसा बाहेर टाकलेला चेंडू तिथे शफल झाला. कट करण्याचा प्रयत्न होता आणि तिथे आपण जर पाहिलं तर हलकीसी बॅटची एज मैदानात येताना पाहायला मिळाली. पहिली विकेट आली. दशरथ गवळी 12 चेंडूमध्ये 24 धावा बनवतो मैदानामध्ये बाद झाला आणि त्याची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज आपण पाहतोय मैदानामध्ये दाखल ते होणार आहे. सागरली न्यू बॅटर. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतोय मैदानाच्या मध्ये पुढे एकदा. जर आपण पाहिलं की तर ज्या खेळाडूने सल्ला दिला, ज्या खेळाडूने सलमानला कानमंत्र दिला, मी म्हणले की सलमानला कानमंत्र दिला होता की सलमानचे कान टोचले होते. तानाजी बनसोडे गोलंदाजीसाठी तयार असणार आहे. तर स्ट्राइक ऑन किरण बेरड. तानाजी बनसोडे गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार असतील तर स्ट्राइक ऑन किरण बेरड. फुल टॉस चेंडू होता. हलक्यातनं मात्र चेंडू खेळून काढण्याचा प्रयत्न बॅकवर्ड पॉईंट मध्ये आपण पाहतोय. सोनूच्या हातामध्ये तिथे चेंडू येऊ शकले नाहीये. बॅकअप साठी क्षेत्ररक्षक तिथे तैनात असतील. 1 धाव इथे मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 36 धावा. इलियासभाई शेख स्पोर्ट क्लब हा संघ आपण पाहतोय बॅटिंग करतोय.
तर आयुष 11 हा संघ आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये क्षेत्ररक्षण करतोय. 107 धावेचं आव्हान आपण पाहतोय डोळ्यासमोर आहे. 107 धावा कशा प्रकारे ते पूर्ण केल्या जाणार. स्ट्राईक ऑन इथे आपण पाहतोय सागर. तानाजीचा पुढील चेंडू सागरसाठी. कट केल्या बॉलला टी पॉइंटच्या दिशेने क्षेत्ररक्षक पाहिजे चेंडूला अडवतोय. वाह गुड एफर्ट. जबरदस्त क्षेत्ररक्षण आपण पाहतोय ते स्वप्नील पिसाळ. काय जबरदस्त एफर्ट लावलाय स्वप्नीलने. भोसरी गावचा स्टार म्हणून आपण पाहतोय त्या खेळाडूला ओळखलं जातं आणि चित्त्याची चपळाई त्याच्याकडून पाहायला मिळाली. एक धावी ते आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाते. एका धावेच्या मदतीने स्कोर कार्ड वरती 37 धावा 37 रन लॉस ऑफ 1 विकेट. किरण बेराड उंचीने जरी खऱ्या अर्थाने या खेळाडूला नेहमी छोट्या म्हटलं गेलं, टोपण नावाने या खेळाडूला संबोधलं जातं, परंतु या खेळाडूने भल्या भल्या गोलंदाजांना मात्र आसमान दाखवलंय. कोलवट टप्प्याचा बॉल होता तिथे मात्र आपण पाहतो इष्टच्या मागे जगदीशच्या हातामध्ये चेंडू येऊ शकला नाही. संघाची धावसंख्या जर आपण इथे पाहिली गेली तर निश्चितप्रमाणे एका धावेने धापलक पुढे जाऊन पोहोचणारे. पहा जसा काटा बदलला. तानाजी मात्र तिथे थोडासा निराश असेल. हे करायचं नाही आपल्याला. आपल्याला एक एक चूक आपल्या संघाला पराभवाकडे ढकलून देण्याचं काम करेल. पुन्हा एकदा पाहिजे गोलंदाज तयार. तो मैदानामध्ये आपण पाहतोय ते तानाजी बनसोडे 3 चेंडू टाकलेत. 3 चेंडूमध्ये 3 धावा आतापर्यंत त्याने खर्च केलेले आहेत. लोअर फुल टॉस आणि इथे काय होणार आहे आता मलाच इथे स्वतःला सिद्ध करायचंय तानाजी सांगतोय. आणि इथे आपण पाहिलं तर एसच्या उद्ध्वस्त करणारा चेंडू होता. क्लीन बोर्ड परतावा लागेल सागरलीला. विकेट आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येते आणि विकेट आल्यानंतर आता पाहिजे मैदानामध्ये मोठी विकेट. एरोडा स्टार म्हणून मात्र ज्या खेळाडूकडे आपण पाहतो तो सागर या मॅच मध्ये खूप मोठी इनिंग उभी करू शकला नाहीये. हॅलो या ठिकाणी कुंदन चौधरी, संतोष मोळीक आणि त्याचबरोबर सुशांत मोहिते आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी यायचे. मी ज्यांचा नामोल्लेख केला त्यांनी या ठिकाणी यावं. संतोष मोळीक, कुंदन चौधरी, सुशांत मोहिते आपण या ठिकाणी यायचे ही आपणास विनंती. संतोष मोळीक, कुंदन चौधरी, सुशांत सर आपण या ठिकाणी संपर्क करा. अर्जंट काम आहे. इष्टकडे आपण पाहतोय विकेट देताना जी आपल्याला पाहायला मिळाली. खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं जो निर्णय आपल्या बाजूने आला ते आयुष 11 सांगायचं पाहिलं तर प्रथम बॅटिंग करत असताना 100+ धावा इथे बनवलेले 107 धाव्यांचं आव्हान उभं केलेलं आहे. आता गोलंदाजी करायचंय. त्यामुळे आता आपल्याला जे मिळाले ना त्याच्यावरती आपल्याला ठाम राहायचं आणि ते स्वतःला इथे सिद्ध करून दाखवायचंय. तानाजी तयार. न्यू बॅटर आकाशसाठी हा चेंडू होता आणि तिथे पाहिजे मैदानामध्ये काय इथे होणार आहे विकेट. पंचाने मात्र तिथे तर्जनी आकाशाकडे केली आहे. काय वेगानं चेंडू इथे टाकलाय तानाजी बनसोडे यांनी. तिसऱ्या पंचांची मदत आपण बादेशणी घेतली जाणार आहे. रिव्ह्यू संपलेला आहे त्यामुळे विकेट. फलंदाज इथे मैदानामध्ये बाद असेल आकाश. असं म्हटलं तर की ठाम राहायला शिका. चुकू दे निर्णय चुकला तर हरकत काय आहे. यशस्वी कोण होतात जे निर्णय घेतात ते नव्हे, घेतलेला निर्णय योग्यच कसा होता जे सिद्ध करतात ना ती माणसं आयुष्यामध्ये यशस्वी होतात. शेवटचा एक चेंडू आता शिल्लक असणार आहे. स्कोर कार्ड जर आपण इथे पाहिलं तर धाफलकावरती धावा ज्या आहेत त्या 38 धावा आहेत. लागोपाठचे 2 फलंदाज आपण पाहतो ते मैदानामध्ये तानाजी बनसोडे यांनी बाद केलेले आहेत. मनोज बेल्लेकर सरांनी सांगितलं की गड आला पण सिंह गेला, परंतु त्याही पलीकडे जाऊन सांगेल आधी लगीन कोंढाण्याचं मग माझ्या रायबाचं सांगणारे तानाजी मालुसरे आज आपल्याला आठवायचे. तो तानाजी त्याप्रमाणे इथे लढतोय मैदानामध्ये. तानाजी बनसोडे विकेट हॅट्रिक साठी आपण पाहतोय शेकडी प्राइज आलेलं आहे. संघाचे संघमालक जिब्रानभाई सिद्दीकी यांच्या वतीने प्राइज असणार आहेत. तानाजीने जर इथे विकेट हॅट्रिक पूर्ण केली 1000 रुपयाचं प्राइज आहे.
गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो तयार असेल पुन्हा एकदा तानाजी विकेट हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती असणार आहे. आतापर्यंत 3 धावा अवघे त्याने खर्च केलेले आहेत. संघनायक आला आणि जबाबदारी काय असते ते आज मात्र तानाजी बनसोड यांनी दाखवून दिलेले आहे. पाहिजे न्यू बॅटर विजय कापसे, नावात विजय आहे. मोठा स्ट्रोक तिथे खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय. भन्नाट वेग आपण पाहतोय. मी म्हणले की तानाजीने गोलंदाजी केली नाहीये, त्याने तिथे आगीचे निखारे फेकलेले आहेत. षटक क्रमांक मैदानामध्ये आपण पाहतोय संपलं जाईल. त्यापण इथे पाहतोय षटक क्रमांक 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर स्कोर कार्ड वरती 38 धावा धापलकावरती आहेत. तानाजी बनसोडे यांच्या षटकामध्ये आपण पाहतोय अवघ्या 3 धावा आलेल्या आहेत आणि 2 फलंदाज मैदानामध्ये बाद झालेले आहेत. ज्यांचं खऱ्या अर्थानं मनोगत, ज्यांचं खऱ्या अर्थानं परिश्रम ज्यांनी या स्पर्धेसाठी घेतलेले आहेत त्यांच्यासोबत देखील आपण आज थोडीशी चर्चा जरूर तिथे करणार आहे. आणि ती चर्चा करण्यासाठी आतुरतेने उत्सुक असणारे आमचे मनोज बेल्लेकर सर आहेत. मान्यवर अजून मात्र जे स्पर्धेचे आयोजक आहेत ते तेवढ्याच वेळामध्ये आपल्यासोबत जॉईन देखील होणार आहेत. मनोज सरांनी देखील सांगितलं की ज्यावेळी संतोष मुळीक सरांसोबत चर्चा झाली त्यांनी एकच सांगितलं, माउंट केजी स्पोर्ट क्लब हे नाव आता आम्हाला फक्त पुण्यापुरतं मर्यादित ठेवायचं नाहीये, तर या नावाचा ब्रँड आम्हाला संपूर्ण भारतभर मध्ये करायचा आहे. आणि नक्कीच स्वप्न माणसाची मोठी असावीत, कारण एपीजे अब्दुल कलामांचं सुंदर वाक्य आहे, स्वप्न 3 असतात जी माणसाला झोपेत पडतात, स्वप्न ती असतात जी माणसाला झोपा येऊ देत नाही. समीकरणाकडे घेऊन जातो. 24 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 69 बनवायचे आहेत. 38 धावा धापलकावरती. गोलंदाजीसाठी गोलंदाज रहेबर शेख. स्पर्धेच्या निमित्ताने आपण पाहतो ज्यांचं ऋतुश्री वागमन होत आहे. अलंकारिक शब्दांचे बेताज बादशाह म्हणून मात्र ज्यांना ओळखलं जातं आणि खऱ्या अर्थानं जर आपण पाहिले गेलं तर अखंड महाराष्ट्रामध्ये ज्यांचं समालोचन सुमधुर आवाज ज्यांचा आपण ऐकलेला आहे, असा महाराष्ट्राचा एक सुमधुर गोड आवाज आदरणीय नरेश ढोमे सरांचं या ठिकाणी शुभागमन झालंय. नरेश सर, मी आपलं देखील ब्राउन केजी स्पोर्ट क्लबच्या वतीने स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कपमध्ये नमो चषकामध्ये मनपूर्वक स्वागत करतो, हार्दिक असं स्वागत करतो. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिले तर इथे मैदानाच्या मध्ये किरण बेरड जो मैदानामध्ये बाद होताना आपल्याला जो पाहायला मिळाला. 38 धावा धापलकावरती 4 फलंदाज इथे मैदानामध्ये बाद झालेत. रहेबर शेख जो आपण पाहतो तो गोलंदाजीसाठी आला आणि पहिल्या चेंडूवरती त्याने संघाला इथे यश मिळवून दिलंय. एका पाठोपाठ एक फलंदाज आपण पाहतोय बाद होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज यशाच्या शोधामध्ये हे संघाला निघणं गरजेचं आहे. न्यू बॅटर जर आपण इथे पाहिले तर दाखल इथे होणार आहे. न्यू बॅटर जर आपण इथे पाहिलं तर दाखल होतोय तो कुलदीप. कुलदीप आता पाहायचे मैदानाच्या मध्ये स्ट्रायकन तयार असेल. 38 धावा धापलकावरती 107 धाब्यांचं आव्हान आहे. यावेळी पाहिजे रेहबरचा खाली राहिलेला चेंडू, बॅट आणि बॉल मध्ये चेंडू आपण पाहतोय ते संपर्क होऊ शकला नाही. फुटवर्क जे आपण नेहमी म्हणतो असतो ना की फलंदाजाचे पाय हलणं गरजेचं आहे, फुटवर्क असणं गरजेचं आहे, तो फुटवर्क इथे पाहायला मिळाला नाहीये. डॉट बॉल आलाय. 38 धाब्यांवरती आपण पाहतोय धावेला इथे ब्रेक लागलाय. लोअर फुल टॉस ऑन साइडला चेंडू पण पाहतोय खेळून काढला जाईल. गॅप खूप मोठा आहे, खूप मोठी दरी आहे तिथे आणि चेंडू जाईल सीमारेषेच्या बाहेर. खणखणीत चौकार. चौकार इथे आपण पाहतोय जे मिळणार आहे. या चौकाराच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचेल. धापलकावरती धाबा ज्या आहेत त्या 42 धाबा, 42 रन. प्रॉपर टायमिंग आपल्याला तिथे पाहायला मिळालं. फुलटॉस चेंडू होता आणि फुलटॉस चेंडू आपण पाहिलं तर तिथे फक्त दिशा देण्याचं काम केलं कुलदीपने. यश मिळवायचं, यश संपादित करायचंय, कारण जो संघ जिंकेल तो संघ क्वार्टर फायनल मध्ये दाखल होईल. मोठा फटका पुण्यात खेळण्याचा प्रयत्न मिड विकेटच्या दिशेने आपण पाहतो खेळून काढला जाईल. तानाजी चुनले ते कव्हर करेल. 1 धावी ते आली. एका धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या आता पुढे जाऊन पोहोचते. धापलकावरती धावा ज्या आहेत त्या 43 धावा.
पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशनचे उपाध्यक्ष आदरणीय संदीपजी नाणेकर सर, आपणास विनंती असेल आपण या ठिकाणी मुख्य व्यासपीठावरती यावं. संदीपजी नाणेकर, पिंपरी चिंचवड क्रिकेट असोसिएशन उपाध्यक्ष. थँक्यू. सामन्याकडे तुम्हाला आता पाहतोय प्रेक्षक राजाची वाढती गर्दी. आज दर्दी प्रेक्षक इथे गर्दी करतायत कारण सर्वांना पाहायचं आहे स्वर्गीय संदीप कदम मेमोरियल कप अर्थात नमो चषक 2024चं एक मानाचं करंडक, एक मानाची सन्मानाची क्रिकेटची स्पर्धा. मोठा फटका तिथे खेळण्याचा प्रयत्न, बॅट आणि बॉल मध्ये संपर्क आपण पाहतोय होऊ शकलेला नाहीये. विजय, आज विजयला मात्र स्वतःला इथे सिद्ध करावं लागेल, यशाच्या शोधामध्ये निघावं लागणार आहे. मोठा स्ट्रोक तिथे आपण पाहतोय विजयच्या बॅट मधून लॉंग ऑफ मध्ये 100. वाह, काय झेल तिथे टिपलाय रेहबरने. अकीब पटेलचा आपण पाहतोय एक जबरदस्त, परंतु त्याने सांगितलंय की हा षटकार आहे. खेळाडूवृत्ती त्यांनी दाखवली आहे. वाह, प्रयत्नांचा मी विशेष इथे कौतुक करेल. एका हातामध्ये त्याने झेल जरूर टिपला, परंतु त्याने स्वतःचा तोल त्याला सावरता आला नाही, परंतु विजयचा इथे षटकार आलेला आहे. काय आपण पाहतोय खरं प्रयत्न, एफर्ट तिथे पाहायला मिळाला आणि तिथे जर आपण पाहिलं गेलं तर रेहबरने सांगितलं की नाही हा षटकार आहे. ही खेळाडूवृत्ती असणं गरजेचं आहे. हे क्रिकेट आहे आणि हेच क्रिकेटने आम्हाला खूप काही शिकवलेलं आहे. समीकरणाकडे जर आपण थोडीशी नजर फिरवली ती स्क्रीनवरती पाहू शकता. 18 चेंडू शिल्लक आहेत आणि या 18 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी 64 धाब्यांची गरज आहे. मी म्हणेल की नेहमी एक वाक्य असतं पहा, यहाँ से दिल्ली बहुत दूर आहे. माफ करा, मला वाटतं तो शेवटचा षटकार आहे. 49 धावा धाबलकावरती ज्या आहेत. 18 चेंडू आणि जिंकण्यासाठी आपण पाहतोय 58 धाब्यांची गरज आहे. गोलंदाजीसाठी गोलंदाज पुण्यात पाहिजे तानाजी बनसोडे, महाराष्ट्र पोलीस. स्ट्राइक वरती आपण पाहतोय इथे कुलदीप, नॉन स्ट्राइक एंडला विजय. हा चेंडू पाहिजे खोलवर टप्प्याचा बॉल होता, इनसाइड आउट लॉंग ऑफला चेंडू तिथे खेळलाय, टिपलाय झेल, संपलाय तिथे कुलदीपचा खेळ. परतावा लागेल कुलदीपला, धक्का क्रमांक 5वा. हॅलो, या ठिकाणी आपण एक सन्मान या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये संपन्न करणार आहोत. सन्मान आपण अशा व्यक्तीचा करतोय ज्या व्यक्तीच्या माध्यमातून अगदी आपण पाहिलं तर पुण्याचं नाव रोशन होताना पाहायला मिळालं. विशेष करून अगदी आपण पाहतोय जगाच्या कानाकोपऱ्यात टेनिस क्रिकेट विश्वामध्ये अतिशय आदराने घेतलं जाणारे जे नाव आहे आणि त्याचबरोबर पुण्यातलं क्रिकेट जिवंत ठेवण्याचं काम म्हणा किंवा ऑर्गनायझरची भूमिका म्हणा, एक चांगला क्रिकेटर म्हणून ज्याची ओळख आहे आणि खूप चांगला मित्र म्हणून अशी खासियत असणारा आपल्या सर्वांचा लाडका संदेश पार्टे याचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. तर संदेश राणा विनंती असेल आपला सन्मान आपण स्वीकारण्यासाठी या ठिकाणी यावं. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने या ठिकाणी हा सन्मान आपण करतोय. सतीश बोकुटे यांना विनंती असेल भाऊ आपण या ठिकाणी या. संदेश पार्टे यांचा सन्मान आपण या ठिकाणी करतोय. एकदा जोरदार टाळ्यांच्या घरात आपण संदेश सरांचं कौतुक या ठिकाणी करूया. खूप चांगलं काम संदेश सरांचं आपण निश्चितप्रमाणे जे पाहिलेलं आहे आणि विशेष करून अगदी आपण पाहिलं संदेश सर या क्रिकेटच्या स्पर्धेबद्दल आणि पुण्यातलं क्रिकेट याच्याबद्दल थोडीशी चर्चा. या टुर्नामेंटबद्दल तर मी मागचे 10 ते 12 वर्ष म्हणजे 12 नाही कदाचित 15 वर्ष पण झाले असतील या टुर्नामेंटबद्दल बोलतोय. ॲक्च्युली बॉर्न क्रेझी फॅमिली खूप मोठी आहे. म्हणजे पहिल्यापासून म्हणजे आम्ही जेव्हा मी प्रॅक्टिस करतो तिकडे अभिनवमध्ये माझ्या ज्या क्लबमध्ये, तेव्हा मी पण म्हणतो की आपण जेवढं जुने क्रिकेट खेळतोय तेवढंच एक अजून एक आहे असा ग्रुप जो आपल्यापेक्षा खूप मोठा आहे. आणि मी मागच्या 10 वर्षापूर्वीच म्हटलं होतं ॲक्च्युली पुण्याचं जे क्रिकेट म्हणजे उंच जे लेवलला गेलं, ज्या टुर्नामेंटमुळे गेलं ती बॉर्न क्रेझी टुर्नामेंट आहे. ॲक्च्युली तिथं सर्व टीम पण खेळतात, नियोजन आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे टीम जी वर्क करते काय त्याच्यामुळे टुर्नामेंट सक्सेस होतात. अशा टुर्नामेंट कधी सक्सेस होऊ शकत नाहीत. बॉर्न क्रेझीला ॲक्च्युली टेनिस क्रिकेटतर्फे सलाम आहे. त्यांनी जी मेहनत घेतात ग्राउंडसाठी वगैरे आणि PCMCचा वारसा टेनिस क्रिकेटचा तर बॉर्न क्रेझीने चालू ठेवला आहे
आणि आता ह्याच्या पुढे 100 वर्ष जरी टुर्नामेंट कुठल्याही झाल्या PCMC मध्ये ह्याच्यापेक्षा जरी मोठी टुर्नामेंट झाली तरी सुरुवात बॉन क्रेझीनेच केली आणि ब्रॉन क्रेझीचं नाव कायम येत राहणार. मनापासून धन्यवाद संदेश सर. एखाद्या व्यक्तीला मोठं म्हणणं यासाठी सुद्धा मोठं मन लागतं आणि ते तुमच्याकडे आहे, त्याबद्दल मी मनापासून ठिकाणी संदेश सरांना धन्यवाद देईल. पुढील कारकिर्दीसाठी मध्ये सुद्धा आमच्या बॉन क्रेझी परिवाराच्या वतीने तुम्हाला सुद्धा खूप साऱ्या शुभेच्छा असणार. थँक्यू व्हेरी मच. संदेश सरांचा सन्मान, काही अजूनही खेळाडूंचे सन्मान, मान्यवरांचे सन्मान आपण करणार आहेत. तत्पूर्वी आपण मॅचकडे जाऊ आणि परत एकदा आपण जाऊया कॉम्बॉक्समध्ये सुमित सरांकडे. थँक्यू. शॉट ऑफ लेन चेंडू या दरम्यान आपण पाहतोय डीप कव्हरला चेंडू इथे खेळून काढला जाईल. विजयने मात्र आपण पाहतोय ते बॅट आता तळपली विजयची. विजयच्या बॅटमधून इथे आपण पाहतोय लागोपाठचा दुसरा चौकार आहे. बॅकफुटला गेले आपण पाहतोय तिथे पंच केला, ओळखलं, गॅप खूप मोठा आहे आणि डीप कव्हरमध्ये खेळलेला हा चौकार आहे. विजय कापसेला सांगावं लागेल यशाच्या शोधामध्ये आम्ही निघालोय. मंजिल से आगे बढ़कर मंजिल की तलाश कर, मिल जाएगा तुझको दरिया, तू बस समंदर की तलाश कर. यशाच्या शोधामध्ये निघालेला संघ आहे. शेवटचे 14 चेंडू शिल्लक आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 49 बनवायचे आहेत. तानाजी बनसोडे पुन्हा पाहिजे गोलंदाजीसाठी तयार असेल. विजय कापसे स्ट्राईक ऑन तयार. शॉट ऑफ लेन चेंडू यावेळी पाहिजे ऑन साइडला खेळून काढला जाईल. चित्ररक्षक तिथे तैनात आहे. अति घाई आणि संकटात नाही. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा चौकार आहे. लागोपाठचा तिसरा चौकार आपण पाहतोय ते मैदानाच्या मध्ये येतोय. विजयच्या बॅट मधून सामना संपलेला नाहीये. संघर्षाला मी म्हणेन की आता सुरुवात झाली आहे. पहा तिथे आपण पाहिले गेले तर अपेक्षेपेक्षा जास्त उसळी घेणारा चेंडू होता, समजू शकला नाही. आपण पाहतोय रेबर शेख यांना. चौकार आलेत. 6 चेंडूमध्ये 18 धावा बनवतोय विजय कापसे आणि विजय कापच्या नावाची दहशत पुण्याने पाहिलेली आहे. 62 धावा धापलकावरती. 5 फलंदाज इथे बाद झालेले आहेत. संघाचा इथे कणा मोडलेला आहे, परंतु आम्हाला लढायचं आहे. खोलवर टप्प्याचा बॉल तिथे आपण पाहतोय उडवलाय बॉल लॉंग ऑफला आणि तिथे अकीब चेंडूच्या खाली विकेट. परतावा लागेल विजय कापसे यांना. खोलवर टप्प्याचा बॉल होता, खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तानाजी बनसोडेने काय गोलंदाजी केली इथे. आतापर्यंत जर आपण पाहिलं तर या खेळाडूने 4 फलंदाज जे निश्चितप्रमाणे बाद केलेले 2 षटकं त्यांनी हाताळलेली आहेत. 16 धावा फक्त त्यांनी खर्च केलेल्या आहेत. जबरदस्त अप्रतिम गोलंदाजी तानाजी बनसोडे यांची. 6 षटकांचा खेळ संपला. 6 षटकांच्या समाप्तीनंतर धाफलकावरती धावा जर आपण इथे पाहिले गेले तर 62 धावा धाफलकावरती आहेत. समीकरणाकडे तुम्हाला इथे घेऊन जाईल. शेवटचे आपण पाहतोय 12 चेंडू आता शिल्लक असणार आहेत आणि या 12 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी आपण पाहतोय अजूनही बनवायचे आहेत. यशाने ब्राउन केजी स्पोर्ट क्लब चे आपण पाहतोय सदस्य आदरणीय मिराजी शेख यांचं देखील शुभागमन झालंय. भाई आपलं देखील मनपूर्वक स्वागत, हार्दिक असं स्वागत आहे. आणि नक्कीच संदेश सरांनी देखील सांगितलं की ब्राउन केजी स्पोर्ट क्लबचा हा जो काही जी काही संघटना आहे ती खूप एकीची संघटना आहे. बॅटिंग पॉवर प्ले आणि सर्वात जास्त खऱ्या अर्थानं मेंबर्स या ग्रुपमध्ये आहेत आणि विशेषतः या ग्रुपमध्ये कोणालाही मोठेपणा नाहीये. सर्वजण फक्त ही स्पर्धा आपली आहे किंवा जे काम आपल्याला करायचे आहे आपल्या सर्वांना मिळून करायचंय. ज्या ज्या सदस्याला जे जे काम दिलेलं आहे ते जबाबदारीने ते खेळाडू काम मात्र आपल्या खांद्यावरती घेऊन करत असतात. गोलंदाज तयार समीर जगताप आणि तिथे आपण पाहतोय मैदानामध्ये काय इथे होणार आहे. चेंडूने मात्र आपण पाहतोय घेतला एस्ट्यांचा वेध, विकेट. फलंदाज देखील आपण पाहतोय ते मैदानामध्ये होत आहेत बाद. कुलदीप माफ करा इथे नदीम मैदानामध्ये बाद झालेत. न्यू बॅटर जर आपण पाहिलं तर प्रदीप नैनित अर्थात डॉन महाराष्ट्र पोलीस सेवेत कार्यरत आहेत, परंतु डॉन या नावाने मात्र त्यांना टेनिस क्रिकेट विश्वामध्ये ओळखलं जातं. आज जर आपण पाहिले गेले तर निश्चितप्रमाणे थोडासा संघ इथे खूप मोठ्या अडचणीत मी म्हणेल की सापडलाय. छत्रपती शिवरायांचं एक सुंदर वाक्य आहे, पहा एकीचं बळ काय असतं आणि ते एकीचं बळ आम्ही खऱ्या अर्थानं ब्राउन केजी स्पोर्ट क्लब संघाच्या माध्यमातून पाहत असतो. एका छतामध्ये एका परिवारामध्ये जर आपण पाहिलं तरी सर्वजण एकत्र असतात आणि ही वज्रमुठ आहे. या वज्रमुठीला खऱ्या अर्थानं वेगळं करणं ही काही सोपी गोष्ट नसणार आहे. जवळ मॅचकडे पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी आपण पाहतोय तयार असेल इथे समीर, तर न्यू बॅटर स्ट्राईक ऑन तयार.
हा चेंडू इथे लेगस्टमच्या बाहेर असणारा चेंडू असणार आहे. पंचाने मात्र जमिनीला समांतर केलेत. अतिरिक्त धाव इथे मैदानामध्ये इथे आणि या अतिरिक्त धाव्याने स्कोर कार्ड वरती 63 धावा. हा चेंडू आपण पाहतोय सरळ बॅटने पुन्हा एकदा फटका खेळण्याचा प्रयत्न. हा चेंडू आपण पाहतोय ते मैदानामध्ये पुन्हा एकदा या चेंडूवरती बरंच काही घडलेलं आहे. चौसष्ट धावा जे आपण पाहतोय धावफलकावरती धावा इथे आहेत. प्रदीप न्यायनीत आपण पाहतोय ते मैदानामध्ये बाद झालेले आहेत. सातवं षटक आपण पाहतोय ते प्रगतीपथावर आहे. शेवटचे 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये जिंकण्यासाठी तुम्हाला प्रचंड मोठी मेहनत करावी लागेल. आणि क्रिकेट आहे, क्रिकेट म्हटलं की अनिश्चिततेचा खेळ असतो. असं म्हटलं जातं की क्रिकेटमध्ये कुठलंही टार्गेट कधी सेट होत नाही. तुम्ही एवढं टार्गेट बनवलं म्हणजे तुम्ही जिंकलात, तुम्ही सेफ झालात असं कधी होणार नाही. 107 धावा इथे बनवायच्या आहेत. जर मॅचकडे पण एकदा गोलंदाज तयार असणार आहे. खोलवट टप्प्याचा बॉल होता तिथे आपण पाहतो लेगस्टमच्या बाहेर असणारा चेंडू. वाईट बॉल, अतिरिक्त धाव इथे येणार आहे. गोलंदाज तयार आहे. रिव्हरचा फटका यावेळी खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतोय चिराग करून जरूर झाला. प्रदीप आणि चिराग ही जोडी मैदानाच्या मध्ये आहे. प्रदीपचा हा प्रयत्न होता. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आलेली एक सिंगल एका धावेच्या मदतीने 66 धावा ज्या धावफलकावरती धावा आपण पाहतोय शेकडे नोंदवले गेलेले आहेत. 18 षटकांच्या मॅचेस आपण खऱ्या अर्थानं आज आपण पाहतोय. काल आलेला अवकाळी पाऊस आणि त्यानंतर जर आपण पाहिले तर आयोजकांनी घेतलेली जी मेहनत होती त्या मेहनतीला खऱ्या अर्थानं सॅल्यूट असेल. खूप काही परिश्रम त्याने मात्र घेतलेत. लोअर फुल टॉस सरळ बॅटने फटका खेळण्याचा प्रयत्न शॉर्टॅक्सच्या कव्हरमध्ये चेंडू इथे अडवला जाईल. एक धाव इथे आपण पाहतोय मैदानामध्ये घेतली जाते एका धावेच्या मदतीने. धावफलकावरती आता 67 धावा. एकेरी दुहेरी धावेने ते फारसा काही फरक पडणार नाहीये. तुम्हाला जिंकायचं असेल तर तुम्हाला फक्त चौकार आणि षटकाराची भाषा बोलणं गरजेचं आहे. लोअर फुल टॉस होता तिथे आपण पाहतोय स्वीप करण्याचा प्रयत्न. बॅटवरती चेंडू जरूर आला. डीप फाईनलेगच्या दिशेने चेंडू आपण पाहतोय ते ट्रॅव्हल होतोय. पाहता पाहता चेंडू दी सीमारेषेच्या जवळ अडवला गेलाय. 3 धावा इथे मैदानामध्ये येत आहेत. 3 धाव्यांच्या मदतीने संघाची धावसंख्या जर आपण पाहिले गेलं तर 70 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचे आपण पाहतोय चेंडू शिल्लक असतील आता 6 चेंडू शिल्लक आहेत. शेवटचे 6 चेंडू आपण पाहतो शिल्लक आहेत आणि या 6 चेंडूमध्ये जिंकण्यासाठी 37 धाव्यांची गरज आहे. तर गोलंदाजीसाठी गोलंदाज आपण पाहतो येतील चेतन सुतार. गोलंदाजीसाठी आपण पाहतो तयार असेल तो चेतन. स्ट्राईकवरती आपण जर पाहिलं तर प्रदीप. पहिला चेंडू इथे पण जर पाहिलं तर रिव्हरचा फटका इथे खेळण्याचा प्रयत्न जरूर झाला. बॅट आणि बॉलमध्ये संपर्क नाहीये. डॉट स्वरूपाचा चेंडू आपण पाहतो मैदानामध्ये असणार आहे. खऱ्या अर्थानं ज्यावेळेस तुम्ही तालुक्याचं क्रिकेट खेळता, ज्यावेळेस तुम्ही घरचं क्रिकेट खेळता आणि विशेषतः चेतन सुतार यांना घरकुल एक्सप्रेस या नावाने देखील त्याला संबोधलं जातं. खोलवट टप्प्याचा बॉल आणि तिथे मात्र त्याने दाखवलं एशच्या उद्ध्वस्त करणारा चेंडू होता. विकेट आली.
बॅकफुटला गेले, बॅकफुटला जाऊन चेंडू आपण पाहतो खेळून काढण्याचा प्रयत्न जरूर झाला आणि तिथे आपण पाहिले गेले तर बॅट आणि पॅडमध्ये बरंचसं अंतर पाहायला मिळालं. विकेट आली. 8 फलंदाज जर आपण पाहिले तर आतापर्यंत इथे बाद झालेले आहेत. प्रदीप देखील इथे मैदानामध्ये बाद होतोय आणि प्रदीपची जागा घेण्यासाठी नवीन फलंदाज जो मैदानात दाखल इथे होणार आहे आकाश. हा चेंडू इथे आपण पाहतोय पुन्हा एकदा ऑन साइडला आणि तिथे आपण पाहतोय झेल टिपलाय. विकेट आली. अजून शेवटची एक विकेट मला वाटतं असणार आहे. लास्ट विकेट. ऑल आउट. चला याच्याकडे आपण पाहतोय सामना जिंकलेला आहे. 5 मिनिटं फक्त ब्रेक आहे, तोपर्यंत आपण मॅन ऑफ द मॅचचा किताब देखील घेणार आहे. तर नक्कीच आपण पाहतोय आणि मॅन ऑफ द मॅच हा खिताब जाईल. 2 षटक टाकत असताना 16 धावा ज्यांनी खर्च केलेले आहेत आणि 4 विकेट त्यांनी मिळवल्या. तानाजी बनसोडे. पहिला बॉल आपण पाहतोय लोअर फुल टॉस. सागरलीला मात्र त्याने पाठवलं. त्यानंतर जर आपण पाहिलं तर आकाशचा देखील खोलवट टप्प्याचा बॉल होता. स्वतः चेंडूपर्यंत पोहोचले. कॉटन बोल्ट तिथे मात्र होताना पाहायला मिळाला. त्यानंतर एक ओव्हर पिचचा चेंडू होता. लॉंग ऑफमध्ये कुठल्या प्रकारची चुकी झाली नाही, तिथे विकेट आली आणि आपण पाहतो विजय कापसेला देखील मात्र त्याने डगआउटच्या दिशेने पाठवून दिलं. काय गोलंदाजी केली इथे तानाजी बनसोडे यांनी. चला विनंती असणार आहे तानाजी बनसोडे आपण मॅन ऑफ द मॅच किताब घेण्यासाठी प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या. आपल्याला या क्षणी मॅन ऑफ द मॅचचा किताब दिला जाणार आहे. हॅलो चेक. तर नक्कीच एक चांगला सामना आपल्याला इथे पाहायला मिळाला. खऱ्या अर्थानं संघ इथे ऑल आउट होताना